हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. आजचा आपला टेन्थचा सेकंड व्हिडिओ. फर्स्ट व्हिडिओमध्ये मी सगळं बेसिक अनालिसिस टेन्थची तुम्हाला दिली होती, प्लस आपण काही एक्सरसाइज सुद्धा सॉल्व्ह केली होती. सो फर्स्ट व्हिडिओ जो मी ऑलरेडी अपलोड केला ना, तो अतिशय इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्ही त्याच्या नोट्स काढलेल्या असतील आणि त्याची पीडीएफ ही मी कंप्लीट पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी अवेलेबल करून दिली, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. राईट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये टेन्थचा हा सेकंड आणि लास्ट व्हिडिओ असेल. मी टेन्सला एवढा फोकस का करतो याच्या मागचं कारण आहे, कारण जोपर्यंत मला माझ्या लँग्वेजचा टेन्स ओळखता येत नाही तोपर्यंत बाकीचा कोणताही चॅप्टर घ्या, तुम्ही रीडिंग कम्प्रेन्शन घ्या, तुम्ही पॅराजंबल घ्या, तुम्ही फिल इन द ब्लँक्स घ्या, तुम्ही एरर डिटेक्शन घ्या, कोणताही चॅप्टर घ्या, तो वेस्ट आहे. मला अगोदर टेन्स ओळखता आला पाहिजे. टेन्स मधल्या मायनर आणि मेजर गोष्टी मला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे, त्याच्यानंतरच मी मोठी जंप मारायला जाईल. म्हणून मी टेन्स करता स्वतःहून 2 डेज डिसाईड केले होते. पहिल्या दिवशी मी भरभरून तुम्हाला नॉलेज दिलंय. ज्यांना काहीच माहित नाही त्याही मुलांसाठी तो हेल्पफुल असेल असा व्हिडिओ मी पहिला अपलोड केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये इन डेप्थ नॉलेज मी टेन्सचं घेतलंय. एक 40 to 45 मिनिटचा व्हिडिओ आजचाही जाईल, पण विश्वास ठेवा आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर टेन्समध्ये तुमचा कोणताच डाऊट लागणार नाही. आणि अशी कोणतीच एक्झाम नाहीये की ज्या एक्झामला ह्या पर्टिक्युलर व्हिडिओच्या बाहेरचा क्वेश्चन पडेल, कारण मी सगळं डिटेल जेवढंही एक्झामला आतापर्यंत विचारले गेले ना, त्या सगळ्या पॉईंटचं कलेक्शन मी आजच्या माझ्या पीपीटी मध्ये ठेवलंय आणि ते तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. सो ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ आपण नुसती थेरीज बघणार नाही आहोत, मी काही एक्सरसाइज सुद्धा सॉल्व्ह करून घेतली तुमच्याकडून, म्हणजे कसं तुमचा थोडा कॉन्फिडन्स काय होईल, बूस्ट होईल. ठीक आहे, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जेही मुलं आपल्या चॅनलला नवीन आहात, की ते फर्स्ट टाइम व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला आपल्या चॅनलवर टेक्निकलचे महाजेनको जवळजवळ 70+ व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. इन्स्ट्रुमेंटेशन साठी सुद्धा आणि इलेक्ट्रिकल साठी सुद्धा, प्लस नॉन टेक्निकलची जनरल ऍप्टिट्यूडची सिरीज आपण जस्ट संपवली आहे. मी 16 ते 17 जनरल ऍप्टिट्यूडचे व्हिडिओ अपलोड केले चॅप्टर वाईज, आणि त्याच्यामध्ये विथ शॉर्टकट्स तुम्हाला प्रत्येक टाईपचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून घेतलाय. सो तिथेही तुम्हाला ऍप्टिट्यूडमध्ये 20 मार्काची हेल्प नक्की होऊन जाईल. एकदा तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता. आणि आपण इंग्लिशची ही सिरीज स्टार्ट केली आहे. याच्यामध्ये मी 14 ते 15 व्हिडिओज प्लॅन केले. ऍट द एंड ऑफ 14 to 15 डेज इंग्लिशमध्ये तुम्ही आरामात 13 ते 14 मार्क्स कसेही डोळे झाकून घेतात ते, जर तुम्ही प्रॉपर नोट्स फॉलो केल्या आणि प्रॉपर प्रॅक्टिस करत राहिले तर. बाकीचे तुम्हाला जर आपल्यावर जॉईन व्हायचं असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे आपली इंजिनिअरिंग, तुम्ही जॉईन करू होऊ शकतात. टेलिग्रामला जॉईन का व्हायचंय, कारण टेलिग्रामला मी सगळ्या पीडीएफ नोट्स प्रोव्हाइड केल्या. राईट, तुम्ही जॉईन करून तिथून त्या पीडीएफ फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकतात आणि प्रॅक्टिस करू शकतात. नंतर तुम्ही आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. ऍप्लिकेशन डाउनलोड का करायचंय, इथे तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. 349 या प्राइस मध्ये आपण टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिली महाजेनकोची. याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स सुद्धा भेटून जातील, प्लस टेक्निकल आणि नॉन टेक्निकलच्या चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आपण प्रोव्हाइड केलंय. सो प्लीज टेस्ट सिरीज बाय करा, कोणतीही बाय करा, पण टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस नेहमी चालू द्या, कारण ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला द्यायची ऑनलाईन एक्झाम आहे. आणि जोपर्यंत ऑनलाईन एक्झामची प्रॅक्टिस घरी होत नाही तोपर्यंत तो कॉन्फिडन्स बिल्ड होणार नाही. नॉलेज गेन करणं वेगळी गोष्ट आहे, पण त्या नॉलेज गेन जो आपण केलंय त्याची युटिलायझेशन एक्झामला होतंय की नाही तेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून प्लीज डेली बेसवर टेस्ट सिरीज प्रॅक्टिस करत राहा. जसं बघा आता ऍप्टिट्यूडचं आपलं पूर्ण सेक्शन संपलंय, मी पूर्ण प्लेलिस्ट अवेलेबल करून दिली आहे. एकदा ती प्लेलिस्ट संपली की टेस्ट सिरीज मध्ये जा, ऍप्टिट्यूडच्या नंबर ऑफ टेस्ट अटेम्प्ट करत राहा, परत अटेम्प्ट करा. मी अनलिमिटेड अटेम्प्ट प्रोव्हाइड केले, तिथून तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार. एक्झामला तुम्हाला जो गोल्डन टाइम पिरियड भेटलाय, आतापर्यंत एक्झाम कंडक्ट होऊन जायला हवी होती पण नाही झालीये. सो हा जो गोल्डन पिरियड आहे हा युटिलाइज करा. याच्यामध्ये नंबर ऑफ टेस्ट सिरीज परत प्रॅक्टिस करा. कुठेतरी तुम्हाला बोनस डे जे भेटले याचं युटिलायझेशन नक्की करून घ्या. मी आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशनची लिंक प्लस टेलिग्रामची ही जॉईनिंग लिंक प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज जर बाय करायची त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले. जे मुलं इंटरेस्टेड असाल ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंकला क्लिक करून ती गोष्ट बाय करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझं रिकमेंडेशन परत असेल की फर्स्ट व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल, कारण जर फर्स्ट व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा बाउन्सर जाईल. कारण मी बघा बेसिक पासून सांगण्याची माझी पहिल्यापासून एक ट्रेडिशन मी मेंटेन ठेवतो. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेन्सची बऱ्यापैकी आयडिया देऊन दिली होती की टेन्स माझा नेमका असतो काय, टेन्सचं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं, टेन्सचा टेबल कसा लक्षात ठेवायचा, पार्ट नाही लक्षात कसा ठेवायचा हेही मी सांगितलं होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आजचा एकदा व्हिडिओ कव्हर झाला ना की टेन्स मधला आपलं A to Z सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जातात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. हा जो टेबल आहे ना, हा टेबल अतिशय महत्वाचा आहे. हा टेबल 2-3 वेळेस स्वतःहून लिहा. मागच्या व्हिडिओमध्ये मी ट्रिक सांगितली आहे की हा पर्टिक्युलर टेबल कसा लक्षात ठेवायचा आहे, पण छोटासा हायलाइट देऊन देतो. जेव्हाही मी सिंपल टेन्स बद्दल बोलणार, याची खासियत काय असते रे, याच्यामध्ये माझ्या प्रेझेंट आणि पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब नसतात. डायरेक्ट कोणता वर्ब आहे माझ्याकडे, डायरेक्ट माझ्याकडे मेन वर्ब घेतलाय. तो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे याचा. सेकंड,
सेकंड म्हणजे जेव्हा मी कंटिन्युअस टेन्स बद्दल बोलणार तेव्हा माझा कोणता फॉर्म येणार आहे, नेहमी माझा V4 फॉर्म येणार. V4 म्हणजे कोणता फॉर्म, ING फॉर्म. तर हे कंपल्शन आहे, जेव्हाही मी कंटिन्युअस टेन्स बद्दल बोलणार माझा कुठे ना कुठे ING फॉर्म नेहमी येणार म्हणजे येणार. परफेक्ट मध्ये काय सांगितलं तुम्ही, हा V3 फॉर्म फॉलो करणार, 333. म्हणजे तुम्ही कोणताही टेन्स घ्या, प्रेझेंट घ्या, पास्ट घ्या, फ्युचर घ्या, माझा वर्बचा फॉर्म कोणता दिसतोय मला प्रत्येकामध्ये V3 दिसतोय. राईट आहे. आणि याच्यामध्ये पास्ट परफेक्ट हा आपला थोडा अट्रॅक्शनचा पॉईंट होता, ज्याच्यामध्ये आपण काय वापरतो, हॅड वापरतो. राईट आहे. बाकी हॅव हॅची युटिलायझेशन तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते मी, आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये दोघांचं कॉम्बिनेशन असतं. सो प्लीज एकदा मागचा व्हिडिओ बघा म्हणजे या गोष्टी क्लिअर होतील. सर मग आजच्या व्हिडिओमध्ये नवीन काय बघायचे, बघा आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं आपण जे टेन्स एक्झामला जे एरर डिटेक्शनचे प्रॉब्लेम येतात ना, त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात जे की फॅक्ट आहे. फॉर एक्झाम्पल माझा प्रेझेंट टेन्स एखाद्या गोष्टीसाठी वापरला जातो तर मला प्रेझेंट टेन्सच वापरावं लागेल. एखाद्या गोष्टीसाठी मला फ्युचर टेन्स वापरायचं तर मला फ्युचर टेन्सच वापरावं लागेल. सो अशा सगळ्या गोष्टी जिथे मला टेन्सचं कंपल्शन आहे की ह्या गोष्टीमध्ये मला हाच टेन्स वापरायचा आहे, ह्या गोष्टीमध्ये मला हा टेन्स वापरायचा आहे, याची थोडी माहिती आपल्याला असली पाहिजे, जेणेकरून माझं एरर डिटेक्शनला मला काय होऊन जाईल, हेल्प होऊन जाईल. सो आजच्या व्हिडिओमध्ये तेच कॉम्बिनेशन घेतलंय. बघा पुस्तकामध्ये भरभरून दिलंय, मी नाही बोलत नाही, पण कुठेतरी लक्षात राहिलं पाहिजे म्हणून ना थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलोय. म्हणून पुढचा अर्धा तास एकदम बॅकसीट घ्यायचंय, आरामात गोष्टी ऐकायच्या आहे. मी फक्त थेरी सांगत बिलकुल नाहीये, त्याच्याबरोबर मी एक्सरसाइज सुद्धा घेतली आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की त्याचे युटिलायझेशन कसं करायचंय. राईट आहे. चला बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सगळ्यांना माहिती आहे की माझे टेन्स चे मेजर पार्ट किती पडतात, ते 3 पार्ट पडतात. एक माझा प्रेझेंट टेन्स, एक माझा पास्ट आणि एक फ्युचर. आणि याचेच परत सब कॅटेगरी किती माझी, सिम्पललाच इनडिफिनाइट टेन्स असे म्हणतात. काल जर माझ्याकडून मिस झाला असेल बायनीच्या तर सिम्पलचं दुसरं नाव काय रे, इनडेफिनाइट. राईट आहे. नंतर कोणता माझा कॉन्टिन्युअस, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. सो प्रत्येकाचे 4 पार्ट पडतात आपल्याला माहिती आहे. सो माझ्याकडे टोटल किती टेन्स रे, टोटल माझ्याकडे 12 टेन्सेस अवेलेबल आहेत. राईट आहे. परफेक्ट आहे. चला थोडंसं पुढे जाऊया आता आणि एक एक टेन्स ना थोडं डिटेलमध्ये बघूया. बघा सिम्पल टेन्स मध्ये तुम्हाला काय बोललो तुम्ही, इथे अशा गोष्टी असतात. सिम्पल टेन्स मी केव्हा घेतो, या कॅटेगरीमध्ये टाइम ऑफ वर्क परफॉर्म इज नॉट सर्टन किंवा शुअर. जेव्हा मला वेळेबद्दल मी काही शुअर नाहीये की ती गोष्ट कधी झाली आहे, तेव्हा मी सिम्पल टेन्स वापरतो. एवढं इम्पॉर्टंट हे नाहीये एक्झाम पॉईंट ऑफ म्हणायला गेलं तर. थेरीमध्ये मे बी तुम्हाला डेफिनेशन जर कुठे 10वी-12वी लिहायचं होतं तेव्हा इम्पॉर्टंट होतं, आता नाहीये. कंटिन्युअस मध्ये म्हणजे कोणता रे, एखादी गोष्ट चालू आहे कंटिन्युएशन मध्ये तेव्हा मी हा टेन्स वापरतो. परफेक्ट म्हणजे कोणता रे, एखादी गोष्ट कंप्लीट होऊन गेली आहे तेव्हा मी हा परफेक्ट टेन्स वापरतो. आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पास्ट मध्ये एखादी गोष्ट चालू होती आणि ती आताही चालू आहे, अशा गोष्टी दाखवण्यासाठी मला परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. हे खरं म्हणजे इम्पॉर्टंट नाहीये, पण तुम्हाला पीपीटी मला द्यायची होती ना, म्हणून मी हा पॉईंट इथं फक्त टाकून दिले, एक स्लाइड टाकून दिली. एकदा रीड करून घ्या, तुमच्या लक्षात येईल. इम्पॉर्टंट गोष्ट बाळांनो इथून सुरू होते. राईट आहे. इम्पॉर्टंट गोष्ट इथून सुरू होते. मी प्रेझेंट टेन्स पण सुरू करतोय की एक्झामला ऍक्च्युअल प्रॉब्लेम टेन्सचे कसे फॉर्म होतात. का बोललो मी, एक्झामला ऍक्च्युअल प्रॉब्लेम कसे फॉर्म होतात ना, त्याची अनालिसिस कुठेतरी मी इथं करून घेतली आहे. ठीक आहे. बघा सगळ्यात पहिला टेन्स आहे माझ्याकडे प्रेझेंट टेन्स आपण शिकवतो. प्रेझेंटची सगळ्यात पहिली कॅटेगरी कोणती रे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता बघा सिम्पल मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय, याच्यामध्ये माझा हेल्पिंग वर्ब नसतं. सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5 फॉर्म आपण घेतो. आता सर V5 तर तुम्ही काल बोलले नाही, बघा V5 काहीच नसतो. माझा V1 फॉर्मला बघा मी काय बोलतोय, माझ्या V1 फॉर्मला जर मी S किंवा ES ऍड केला तर माझा कोणता फॉर्म होतो माहिती का, तर माझा सरळ सरळ V5 फॉर्म होऊन जातो. म्हणजे जे माझा वर्ब 1 ला S किंवा ES लावलं तर माझा कोणता फॉर्म होतो, V5 फॉर्म होतो. फक्त ऐकत चला आणि नोट्स काढत राहा, गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे माझा V1 जो फॉर्म आहे ना, हा फॉर्म माझा प्लुरल साठी वापरतात. अनेक वचनसाठी मी काय वापरणार, V1. आणि V5 केव्हा वापरणार मी, जेव्हा माझा सिंग्युलर फॉर्म असतील. कोणते फॉर्म असतील, सिंग्युलर. मग सिंग्युलर फॉर्मला म्हणजे माझ्या V1 ला मला काय ऍड करावं लागेल, S किंवा ES ऍड करावं लागेल, तेव्हा माझा V5 फॉर्म तयार होईल. सर नवीन काहीच नाहीये सर, नॉर्मली मी V1च घेतो. पण जर मला प्लुरल मध्ये लिहायचं असेल तर V1 घेईल मी. जर मला सिंग्युलर मध्ये लिहायचं तर मी कोणता फॉर्म घेईल, V5. सर लक्षात कसं ठेवायचं बघा, हा V5 ला ना, 5 ला थोडं S सारखं लिहणार आहे, 5 ला थोडं S सारखं लिहून घ्या. म्हणजे काय, V5 फॉर्म कोणता फॉर्म, माझा सिंग्युलर फॉर्म आहे. बघा लक्षात असंच ठेवायचंय, बाकी काय मॅजिक होणार नाही, तुमच्या परमनंट लक्षात राहील. गोष्ट अशाच लक्षात ठेवा, 5 ला S सारखं लिहून घ्या, म्हणजे V5 फॉर्म माझा सिंग्युलर मध्ये असणार. ही गोष्ट इथून आयुष्यभर लक्षात राहील. आणि V5 फॉर्म कोणता असतो, सर V1 फॉर्मला
V1 फॉर्मला एस किंवा ES लावलं तर माझा कोणता फॉर्म तयार होतो? V5 फॉर्म तयार होतो. राईट आहे. तर दोन गोष्टी आता माइंडमध्ये पक्क्या बसल्या. V5 5ला मी एस सारखा लिहिणार म्हणजे माझा सिंग्युलर फॉर्म असणार आणि सिंग्युलर फॉर्म म्हणजे कोणता फॉर्म जिथे मला एस किंवा ES ऍड करावं लागतं. राईट आहे. सो इथं आता कोणाला डाऊट नसला पाहिजे. इम्पॉर्टंट गोष्टी म्हणून थोडा जास्त टाइम दिला. आता बघा याचा यूज कुठे कुठे होतो. आता बघा सिंपल प्रेझेंट टेन्सचा खूप जास्त मार्केटला यूज होतो. खूप जास्त यूज सिंपल प्रेझेंट. बाकीच्या टेन्सचा एवढा होत नाही पण याचा खूप जास्त उपयोग होतो. आता याचा उपयोग कुठे कुठे होतो हे जर लक्षात ठेवायचं असेल ना थोडं टिपिकल जाईल म्हणून मी ना एक छोटासा शॉर्ट फॉर्म घेतलाय. बघा मी काहीतरी बोर्डवर लिहितोय. राईट आहे. मी लिहितोय ही HE ही ICU. ICU का जाणार आहे? तो ICU मध्ये ऍडमिट आपण बोलतो NP POF. राईट आहे. बघा ही इज इन ICU नो प्रॉब्लेम. मी बघायला लक्षात का ठेवतोय ही इज इन ICU. तो ICU मध्ये ऍडमिट आहे पण नो प्रॉब्लेम. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये कारण त्याचा प्लॅन ऑफ फ्युचर ठरलंय. POF ला काय बोलतो मी? प्लॅन ऑफ फ्युचर. असं लक्षात ठेवायचं. ही इज इन ICU. तो ICU मध्ये ऍडमिट आहे पण नो प्रॉब्लेम. NP नो प्रॉब्लेम. का? कारण त्याचा प्लॅन ऑफ फ्युचर ठरलंय. कारण त्याने इन्शुरन्स वगैरे काहीतरी काढला असेल तर त्याचा प्लॅन ऑफ फ्युचर कन्फर्म आहे. जरी तो ICU मध्ये तरी पण काही टेन्शनची गोष्ट नाहीये. त्याचा फ्युचर कसं आहे? सेफ आहे. राईट आहे. त्याने इन्शुरन्स वगैरे काढलाय म्हणून हे एक सेंटेन्स वरून हे सेंटेन्स मला काय सांगतं माहिती की सेंटेन्स मला कंप्लीट प्रेझेंट टेन्सचं युटिलायझेशन सांगतं. हे सेंटेन्स किती पॉवरफुल तुम्हाला आता कळेल. राईट आहे. सो हे सेंटेन्स आय गेस तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं कळलं असेल. ही इज इन ICU नो प्रॉब्लेम. प्लॅन ऑफ फ्युचर त्याचं डिसाइड आहे. तर या वाक्यावरून आता मला काय काय कळतं बघा. याच्यावरून कळतं मला या वाक्याचं तुम्हाला एक एक प्रूफ देईल मी. राईट आहे. फक्त आता हे वाक्य तर नोट म्हणून लिहून घेतो मी. याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला हळूहळू भेटत जाईल. बघा यूज कुठे कुठे बघा. सगळ्यात पहिले हॅबिच्युअल ऍक्शन. हॅबिच्युअल म्हणजे कोणत्या? आपल्या ज्या डेलीच्या ज्या हॅबिट्स असतात जर मला त्या हॅबिट विषयी बोलायचं असेल तर त्या केसमध्ये मी कोणता टेन्स वापरेल? सिंपल प्रेझेंट टेन्स वापरेल. मग इथं हा H स्टँड फॉर काय आलं माझं? हॅबिच्युअल. एस स्टँड फॉर काय आलं माझा? हॅबिच्युअल. एचचा मिनिंग कळला. आता बघा एक्सरसाइज दिली आहे. बघा मी फक्त थेरी सांगून थांबवलो नाहीये. मला माहिती जोपर्यंत एक्झाम लेवलची प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत या टेन्सचं युटिलायझेशन कळणार नाही. बघा एक्झामला जर प्रॉब्लेम आला माय मदर विजिट स्कूल थ्राइस अ वीक म्हणजे माझी आई शाळेला प्रत्येक वीक मधून 3दा व्हिजिट देते. थ्राइस अ वीक. एका वीक मध्ये कितीदा व्हिजिट देते? 3दा व्हिजिट देते. म्हणजे मला सांगा आईची ती हॅबिट झाली. राईट आहे. जर त्या पर्टिक्युलर मुलाची आई एखाद्या शाळेमध्ये एका हप्त्यात 3दा व्हिजिट देते म्हणजे तिची हॅबिट झाली ना रे. म्हणजे ऍक्शन कोण झाली? हॅबिच्युअल ऍक्शन झाली. ती तिची रेग्युलर ऍक्टिव्हिटी हप्त्यातून 3दा जायच्या शाळेत भेट द्यायची. म्हणजे याच्यावरून कळतं मला पहिले हे कळलं की हे जे वाक्य हे हॅबिच्युअल ऍक्शनचं वाक्य आहे. मग याच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर काही दिसतंय का मला? यस ग्रामॅटिकल एरर दिसते. ती एरर काय असणार बघा. आता मला कळलं की हॅबिच्युअल ऍक्शन आहे म्हणजे टेन्स कोणता वापरावं लागणार मला? सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावं लागणार. परफेक्ट आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय बोललो मी? सब्जेक्ट प्लस V1 V5 प्लस ऑब्जेक्ट. इथं जो व्हिजिटला अंडरलाईन केलंय हा माझा कोणता फॉर्म झाला रे? हा माझा V1 फॉर्म झाला. पण मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं? जर माझा सब्जेक्ट इथं सब्जेक्ट काय माझा मदर आहे ना. मदर सिंग्युलर आहे की प्लुरल आहे रे? मदर सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? एकच मदर आहे ना. सो सिंग्युलर आहे. मदर सिंग्युलर असेल तुम्हाला कसं शिकवलं मी? V5 ला S सारखं लिहिणार आहे. म्हणजे मला कोणता फॉर्म घ्यावा लागेल? V5 फॉर्म घ्यावा लागेल. बरोबर ना. मला V5 फॉर्म घ्यावा लागेल कारण V5 माझा S साठी सिंग्युलर साठी असतो. आता V5 घ्यावा लागेल हे कळलं. सिंग्युलर पण कळलं. मग आता एरर तुम्हाला लक्षात आले असेल ना. व्हिजिट घेऊन चालणार नाही कारण जर V5 फॉर्म असेल तर व्हिजिट नाही येणार. इथं काय येणार रे? व्हिजिट्स. SITS. म्हणजे माझं करेक्शन काय असेल सेंटेन्स मध्ये? ऑप्शन तुम्हाला गिवन असेल. मे बी एक्झामला कसं देतात माहिती का? माय मदर स्लॅश विजिट स्कूल स्लॅश थ्राइस. आणि इथं ऑप्शन देतात A, B, C आणि काय? नो एरर असे काही प्रॉब्लेम होतात. D. राईट आहे. सो तुम्हाला सांगायचं कुठे एरर आहे. तो ऑब्व्हियसली एरर कुठे? माझं B पार्ट मध्ये एरर आहे. एरर काय? तर व्हिजिट नसलं पाहिजे. काय असलं पाहिजे बाळांनो? व्हिजिट्स असलं पाहिजे. का? कारण मदर माझा सिंग्युलर आहे आणि जर मदर सिंग्युलर असेल तर मला V5 फॉर्म घ्यावा लागेल. V5 फॉर्म बोलतो S किंवा ES लावा लागेल. राईट आहे. चला नेक्स्ट आता तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून ट्राय करा बघू. वी गोज फॉर अ डान्स डेली. बघा ऍक्टिव्हिटी कशी आहे? डेली आहे म्हणजे तो डेली व्हिजिट देतो. आता जर तो डेली व्हिजिट देत असेल तर ही माझी काय असणार रे? ही माझा हॅबिट असणार. राईट आहे. जर तो व्हिजिट डेली देत असेल तर ती काय झाली? त्याची हॅबिट झाली. मग याच्यामध्ये जे मला वाक्य दिलंय त्याच्यामध्ये मला करेक्शन काय करावं लागेल बघा. अंडरलाईन कशाला रे? अंडरलाईन जे केलं ते गोजला अंडरलाईन केलं. राईट आहे. अंडरलाईन गोजला केलंय. पण मला सांगा व्ही म्हणजे माझं सिंग्युलर झालं की प्लुरल झालं रे? जर मी व्ही वापरलं तर व्ही ऑब्व्हियसली माझं प्लुरल आहे. राईट आहे. व्ही म्हणजे आम्ही. तर प्लुरलला मी काय घेतो? प्लुरलला मला V1 फॉर्म घ्यावा लागेल.
पण इथं ईएस लावलाय, मग ईएस चुकीचं आहे, कारण ईएस माझा कोणता फॉर्म होणार, V5 फॉर्म होणार, जे की इनकरेक्ट आहे, कारण व्ही माझ्याकडे प्लुरल आहे. पण याच्यात एरर कुठे, गोज मध्ये. इथं काय घ्यावं लागेल मला, गो. सो करेक्ट सेंटेन्स विल बी वी गो फॉर डान्स डेली, दॅट इज द करेक्ट सेंटेन्स. बघा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, किती छोट्या छोट्या गोष्टी बघा. आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की ते एरर का घेतली, कारण ना आपण ह्या गोष्टीतून कधी गो थ्रू गेलोच नाहीये. म्हणून बोलतोय ना, आजचा व्हिडिओ एकदम रिलॅक्स मारा, चिल मारा आजच्या व्हिडिओमध्ये. फक्त सर काय बोलतात ते, कशा करता बोलतात ते, कशा रिलेटेड बोलतात लक्षात ठेवा. फक्त बघत राहा, लक्षात पण नका ठेवू. लक्षात ठेवचं टेन्शन नंतर आहे. तुमच्या लक्षात कसं ठेवायचं ते माझ्यावर सोडा. मी तुम्हाला इतक्या शॉर्टकट दिला, तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात राहील. फक्त सध्या ना का करतोय ते लक्षात येतं का, एवढंच लक्षात घ्या. पाठ करायच्या नंतर बघूया आपण, राईट आहे. सो हॅबिच्युअल ऍक्शन मध्ये मी कोणतं वापरणार, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरणार. माझं एचचं काम फत्ते झालं. नेक्स्ट बघा, ई स्टँड फॉर व्हॉट. अच्छा, ई बद्दल नाहीये, सिक्वेन्स आपण असा घेऊया. नेक्स्ट काय माझा, जनरल युनिव्हर्सल ट्रूथ किंवा फॅक्ट. जर माझ्या युनिव्हर्सल ट्रूथ बद्दल काही गोष्ट केली गेली, एखादा जनरल फॅक्ट विषयी बोलल्या गेलंय, त्या केसमध्ये पण मी कोणता टेन्स वापरणार आहे, त्या केसमध्ये पण माझ्याकडे सिंपल प्रेझेंट टेन्सच मला वापरावा लागणार, राईट आहे. आता बघा इकडे युनिव्हर्सल ट्रूथ ना, म्हणजे यू, राईट आहे. सो यू कुठे आला माझा, आयसीयूचा यूज आलाय, राईट आहे. हा यू स्टँड फॉर युनिव्हर्सल ट्रूथ. मी थोडा पेन चेंज करतो ना, म्हणजे जरा बरं वाटेल दिसायला, कारण खूप मुलं स्क्रीनशॉट घेतात. ठीक आहे, यू स्टँड फॉर व्हॉट, युनिव्हर्सल ट्रूथ. मग माझ्या काही युनिव्हर्सल ट्रूथच्या गोष्टी असेल तर त्यासाठी मग मी सिंपल प्रेझेंट वापरणार. बघा एक्सरसाइज घेतली आहे, एक्झामला प्रॉब्लेम कसे फॉर्म होतात बघा. द सन राईज इन द ईस्ट. बघा सूर्य पूर्वेला उगवतो, ही माझं युनिव्हर्सल ट्रूथ येणार आहे. याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहे का, कोणाकडे सूर्य पश्चिमेला उगवतो का रे, बिलकुल नाही. हा माझा युनिव्हर्सल फॅक्ट आहे की सूर्य माझा नेहमी कुठे उगवतो, सूर्य माझा नेहमी पूर्वेलाच उगवतो. आता याच्यामध्ये करेक्शन काय बघा, मला कळलं की हा युनिव्हर्सल फॅक्ट आहे, माझी अनालिसिस कशी असली पाहिजे. पहिली माझी अनालिसिस काय असणार की हा युनिव्हर्सल फॅक्ट आहे, म्हणजे माझा टेन्स कोणता घ्यावा लागेल, मला सिंपल प्रेझेंट टेन्स घ्यावा लागेल. सिंपल प्रेझेंट टेन्सची खासियत काय रे, सिंपल प्रेझेंट टेन्सची खासियत ही की याच्यामध्ये माझा हेल्पिंग वर्ब नसतो, राईट आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं राईजला अंडरलाईन केलंय मी, तर राईज मध्ये काय करेक्शन करावं लागेल बघा मला. सन, सन माझा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे रे, या दुनियेत एकच सूर्य आहे ना, म्हणजे हा सिंग्युलर आहे, एक वचनी आहे. सध्या सिंग्युलर असेल तर मला परत कोणता फॉर्म घ्यावा लागेल, V5 फॉर्म, कारण V5लाच आपण कसं लिहितो, VS. मी बोललो ना, हळूहळू तुमच्या गोष्टी पाठ होत जातील. माझा VS म्हणजे कोणता, माझा सिंग्युलर मध्ये V5 घ्यायचा. म्हणजे राईज घेऊन चालेल का, बिलकुल नाही. मला काय घ्यावं लागेल, सन रायजेस, सन रायजेस इन द ईस्ट, दॅट इज द व्हॉट करेक्ट सेंटेन्स. का घेतलं रायजेस, कारण युनिव्हर्सल फॅक्ट होता आणि इथं सन होतं, सन माझा सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे मला V5 फॉर्म घ्यावा लागेल, राईट आहे. परत एक्झामला काय होणार रे, द सन राईज ABCD लावून देणार, बाकी वेगळं काही करणार नाहीये. माझा मेन फोकस आहे कॉन्सेप्ट तुम्हाला डिलिव्हर करणं, बाकी प्रॉब्लेम कसा येऊ द्या. मेन फोकस काय असला पाहिजे माझा मेन फोकस हा असला पाहिजे की मला एरर डिटेक्ट करता आली पाहिजे, याच्या पलीकडे माझं काहीच नाहीये. नेक्स्ट सेंटर बघा, वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. काय बोललो मी, आता बघा वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. आता याच्यामध्ये जर बघितलं तर वॉटर काय रे, माझ्याकडे वॉटर काय असणार माझं, वॉटर परत माझ्या सिंग्युलर आहे, मी एका पर्टिक्युलर वॉटर विषयी बोलतोय. मी खूप सारा वॉटर विषयी बोलतोय का, बिलकुल नाही. मी माझ्या सिंगल कोणत्या तरी एका वॉटर विषयी बोलतोय, तर ऑब्व्हियसली हा पण कोणता फॉर्म करेल, माझा V5 फॉर्म करेल, म्हणजे याला पण यस लागणार. सो याचा आन्सर काय असणार, नो एरर. याच्यामध्ये काय एरर आहे का रे, बिलकुल काहीच एरर नाही. सेंटेन्स अतिशय काय करेक्ट आहे, राईट आहे. सो कुठेतरी मला या सगळ्या गोष्टी वाचून मला पहिले हे आयडेंटिफाय करावं लागेल की सेंटेन्स कशा रिलेटेड बोलल्या गेले, मला मिनिंग पहिले लक्षात घ्यावं लागेल. जर तो युनिव्हर्सल फॅक्ट आहे तर मी काय करणार, सरळ सरळ माझा सिंपल प्रेझेंट टेन्सच वापरणार. आणि एक्झामला मोस्टली सिंपल प्रेझेंट टेन्सच एक्झामला करेक्शन मध्ये असतो. तुम्हाला याची गोष्ट हळूहळू कळेल मी असं का बोलतोय, कारण सगळ्यात जास्त युजेस कोणाचे माहिती का, सिंपल प्रेझेंट टेन्सचे सगळ्यात जास्त युजेस आहेत, राईट आहे. चला इथपर्यंत कळालं, थोडंसं पुढे मूव्ह करूया. बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह म्हणजे काय, आपले आज्ञाधारक वाक्य असतात ना, ज्याच्यामध्ये काय असतात, माझ्या कोणी आपल्याला काही सांगतो की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, फॅक्ट असतात. जसं बघा, ऑलवेज ओबे युअर पॅरेंट्स, आपण नेहमी आपल्या पॅरेंट्सचं ऐकलं पाहिजे. तर याच्यामध्ये पण कोणता टेन्स असणार माझ्याकडे, सिंपल प्रेझेंट टेन्स. याच्यावरून कसं कळतंय हा माझा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून, तुम्ही वाक्यरचना बघा, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, बाकी काय वापरलं बघा याच्यात, बाकी वॉज वेअर, ॲम इज आर किंवा हॅव हॅज काय वापरलं याच्यात, बिलकुल वापरलं नाहीये. म्हणून हे सेंटेन्स परत काय माझं करेक्ट सेंटेन्स आहे. हे सेंटेन्स काय माझ्याकडे करेक्ट सेंटेन्स आहे. डू नॉट ब्रेक ट्रॅफिक रूल्स, आपण ट्रॅफिक रूल नाही बोलले पाहिजे, नाही तोडला पाहिजे. तर माझे सगळे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, राईट आहे. कुठेतरी आपल्याला काय दिली, पर्टिक्युलर एक सूचना दिली जी आपण फॉलो केली पाहिजे, राईट आहे. सो याच्यामध्ये पण कोणता फॉर्म असणार माझा सिंपल प्रेझेंट टेन्स असणार. तर बघा कोणकोणते लेटर कव्हर झाले, H म्हणजे हॅबिच्युअल कव्हर झाला,
यू म्हणजे युनिव्हर्सल कव्हर झाला. नंतर बघा आय स्टँड फॉर वॉटर, इम्पेरेटिव्ह पण कव्हर झाला. राईट आहे, इम्पेरेटिव्ह. हळूहळू सगळे लेटर कव्हर होणार आहे, काहीच काळजी करू नका. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बिगिनिंग विथ हिअर अँड देअर. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कळतात ना रे? राईट आहे, पेन चेंज करतो. ज्याची स्टार्टिंग कशाने होते, हिअर अँड देअर न स्टार्टिंग होती, ते पण काय फॉलो करतात, ते पण माझ्या सिंपल प्रेझेंट टेन्सलाच काय करणार, फॉलो करणार. राईट आहे. आता बघा सेंटेन्स बघा कोणकोणते माझ्याकडे. हिअर कम्स द ट्रेन, हिअर कम्स द ट्रेन. आता बघा हिअर म्हणजे काय आलं माझं परत आहे, हिअर म्हणजे कुठेतरी मला सिंग्युलर जाणार आहे. आपण पर्टिक्युलर गोष्ट बोलतो, हिअर म्हणजे इथे. राईट आहे. सो हा पण माझा काय फॉर्म करणार, कुठेतरी सिंग्युलर फॉर्म करणार. सो कम्स इज करेक्ट. राईट आहे. सो इथे पण बघा ह्या पर्टिक्युलर सेंटेन्स मध्ये जर कुठे वॉज, बघा मी एक्झाम करता तुम्हाला थोडं हिंट देतोय, वेअर किंवा काय माझा हॅव किंवा हॅज असे जर कुठेतरी वाक्य याच्यात असले असते तर सेंटेन्स पूर्ण ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असलं असतं. कारण माझं सेंटेन्स काय बोलतोय, जर कुठेतरी सेंटेन्सची सुरुवात हिअर किंवा देअरने होते ना, तर मला कोणता टेन्स वापरावा लागेल, सिंपल प्रेझेंट टेन्सच वापरावा लागेल. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स काय सांगतो माझा, सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5 फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. या हेल्पिंग वर्बला किंवा ऑक्झिलरी वर्बला अशा सेंटेन्समध्ये कुठे जागा नाहीये. राईट आहे. चला हे पण एक कळून गेलं. आता काय कव्हर झालं, ई कव्हर झालं रे. ई कुठे दिसते मला बघा, ई पण कव्हर झालं. राईट आहे. ई म्हणजे काय माझा एक्सक्लेमेटरी वर्ड्स. राईट आहे, ई पण कव्हर झाला. चला पुढे बघूया. नंतर कॉमेंट्री. आपण कॉमेंट्री नेहमी ऐकतो ना, क्रिकेट मॅचची कॉमेंट्री ऐकलो किंवा न्यूज हेडलाईन वाचतो, जे आपण दररोजच्या न्यूज वाचतो, त्या न्यूज बोलताना सुद्धा मला सिंपल प्रेझेंट टेन्सच यूज केलेला असतो. राईट आहे. जसं बघा एक्झाम्पल बघा, एक्सरसाइज आहे तुम्हाला. राईट आहे. सपोज एक्झामला प्रॉब्लेम असता, इंडिया स्लॅश लॉन्च स्लॅश सॅटेलाइट स्लॅश नो एरर. राईट आहे. असा काहीतरी एक्झामला प्रॉब्लेम फॉर्म झाला. आता बघा माझी अनालिसिस कसली असली पाहिजे, बघा इंडिया लॉन्च सॅटेलाइट, याचे हे जे सेंटेन्स आहे माझ्या न्यूजचं आहे. जेव्हा आपण न्यूज वाचतो, न्यूजवर बोलतात ना की इंडियाने सॅटेलाइट लॉन्च वगैरे केलाय, सो कुठेतरी काय होते, न्यूज हेडलाईनचं वाक्य रिलेटेड वाक्य. एरर कुठे बघा, जर बघितलं याच्यात वॉज वेअर हॅव हॅज कुठे दिसत नाही, त्याच्यामुळे ती एरर तर बिलकुल नाही. त्याच्यामुळे हा वाला फॉर्म तर करतोय, म्हणजे हा वाला स्ट्रक्चर फॉलो तर होतोय. पण बघा इंडिया विषयी बोललोय, इंडिया माझा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? या दुनियेमध्ये किती इंडिया आहे, एकच इंडिया. राईट आहे. सो सिंग्युलर आहे. जर इंडिया माझा सिंग्युलर आहे तर कोणता वर्बचा फॉर्म फॉलो केला पाहिजे, V5 म्हणजे कोणता, सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे काय लावावं लागेल, एस किंवा ES लावावं लागेल. त्याच्यामुळे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. इथे लॉन्च नसलं पाहिजे, काय असलं पाहिजे रे, LAUNCHES लागेल, लॉन्चेस. राईट आहे. इंडिया लॉन्चेस अ सॅटेलाइट, दॅट इज द ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. राईट आहे. का लावून लॉन्चेस, कारण इंडिया माझा काय होता, सिंग्युलर होता. तर इथे पण सिंपल प्रेझेंट टेन्सच फॉलो झाला. फक्त मला फॉर्म बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नवीन काही नाहीये. मी वॉज वेअर हॅव हॅज मला कुठेच दिसत नाही, हे परफेक्टली करेक्शन आहे. सेकंड करेक्शन मला खेळवा कुठं लागतंय माहिती का, V1 आणि V5 फॉर्म करेक्ट घेतला आहे का याच्यामध्येच खेळावं लागतं. राईट. इतकी सिंपल एरर असते. आपल्याला एक्झाम जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा हेच कळत नाही, यस लावायचं की नाही लावायचं, कारण आपण ग्रामर कधी वाचलेलं नसतं. आपला आतापर्यंतचा गोड गैरसमज आहे की जर मला प्लुरल घ्यायचं तर यस लावून टाका, सिंग्युलर घ्यायचं तर यस नका लावू. राईट आहे. आपण आतापर्यंत हेच लक्षात ठेवलं, हेच पाठ केलंय. पण कुठेतरी कॉन्सेप्च्युअली जर बघायला गेलं, मला माझ्या टेन्सचं स्ट्रक्चर फॉलो करावं लागेल जर मला एरर डिटेक्शनचे प्रॉब्लेम ऍक्युरेटली एक्झामला सॉल्व्ह करायचे तर. ठीक आहे. चला दुसरं तुमच्याकरता व्हिडिओ पॉज करून बघा, याच्यामध्ये काय एरर दिसतंय का. दोन्ही स्ट्राईक अ 4 ही काय आलेली कॉमेंट्री झाली ना, आपण जेव्हा क्रिकेट मॅचची कॉमेंट्री ऐकतो तेव्हा जर कोणी 4 मारत बोलतो ना, दोन्ही स्ट्राईक अ 4. आता याच्यामध्ये पण बघा, परत वॉज वेअर हॅव हॅज तर मला कुठं दिसत नाही, त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून वाक्य करेक्ट आहे. पण जर इथे सब्जेक्ट बघितला, तो काय माझा दोन्ही. राईट आहे. सब्जेक्ट काय माझा दोन्ही, म्हणजे माझा सब्जेक्ट कसा आहे रे, सब्जेक्ट माझा सिंग्युलर आहे. दोन्ही एकच आहे दुनियामध्ये, क्रिकेट दोन्ही तर एकच आहे. राईट आहे. सो त्या दोन्हीविषयी बोलल्या जाते, पर्टिक्युलर एका व्यक्तीविषयी बोलल्या जाते. जर सिंग्युलर असेल तर माझा जो वर्ब आहे त्याचा फॉर्म कोणता घ्यावा लागेल, मला V5 फॉर्म घ्यावा लागेल, म्हणजे मला सिंग्युलर फॉर्म घ्यावा लागेल. इथं काय स्ट्राईक आहे, जे की ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असेल, मला काय घ्यावं लागेल रे, STRIKES. राईट आहे. मला एस लावा लागेल, स्ट्राईक्स. का, कारण माझा सब्जेक्ट सिंग्युलर होता म्हणून मला V5 फॉर्म घ्यावा लागला. राईट आहे. सो करेक्ट सेंटेन्स विल बी दोन्ही स्ट्राईक्स 4. तर माझा हा जो पॅटर्न आहे ना, हा पॅटर्न मी याच्याकरता ठेवलाय ना, कारण फक्त रूल सांगून देऊन काय फायदा नाही ना. मी तुम्हाला रूल सांगितलं, चला बाबा नो कॉमेंट्री जर आली तर तुम्ही आपला सिंपल प्रेझेंटेन्स वापरा. मी सांगतो 99.99% मुलांना हे सांगून जरी दिलं, ते पोपटासारखं त्यांनी पाठ जरी केलं ना, पण एक्झामला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, एक्झामला एरर डिटेक्ट करताच येणार नाही. म्हणून कुठेतरी खाली लगेच एक्सरसाइज प्रॅक्टिस करून घेतली.
राईट आहे. ही पीडीएफ तुम्हाला देईलच, पण स्वतःच्या पण हँड रिटन नोट्स ठेवा. हे फक्त जेनको एक्झामला असं बिलकुल नाही. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, बँकिंग एक्झाम द्या, कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम द्या, हेच रूल्स परत परत विचारले जातात. आणि एवढंच नाही, तुमचं जॉबला सिलेक्शन जरी झालं ना, हे कॉमन सेन्स आहे. तुम्हाला ईमेल रायटिंग करायची आहे, राईट आहे. तुम्हाला जॉब लागल्यानंतर तुम्ही सुटत नाही. इंग्लिश तुम्हाला कधीच सोडणार नाही. इंग्लिश ही बिझनेस लँग्वेज आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे, परफेक्शन असलं पाहिजे. त्याच्यामुळे आज तुम्ही ज्या नोट्स बनवू शाल ना, त्या तुम्हाला आयुष्यभर कामं येतील. कारण इंग्लिश कम्युनिकेशन शिवाय दुसरा मार्गच नाही या दुनियात जगण्यासाठी. ही बिझनेस लँग्वेज आहे, हे आपल्याला आलंच पाहिजे. चला, आता काय झालं रे माझं, एन पण कव्हर झालं ना. बघूया कोणतं लेटर कव्हर झालं. एन. एन स्टँड फॉर व्हॉट? न्यूज. सो न्यूज पण कव्हर झाली. एक मिनिट. एन स्टँड फॉर माझं न्यूज. तर जे शॉर्टकट तुम्हाला दिल्याच्यावर तुम्हाला ना कमीत कमी थोडंसं ना एक आयडिया लागेल की मला ह्या पर्टिक्युलर सेंटेन्ससाठी सिंपल प्रेझेंट वापरायचं म्हणजे वापरायचंच आहे. आणि मोस्ट फ्रिक्वेंटली इकडूनच कुठून तरी वाक्य पडतात, राईट आहे. मी थोडंसं काय करतो माहिती का, याला पण थोडंसं ना व्हाईट पेननेच लिहितो, म्हणजे ना मला प्रॉपरली थोडंसं तुम्हाला दाखवता येईल. जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तुमच्याला प्रॉपर बघता येईल. ठीक आहे. हॅबिच्युअल. चला, इथपर्यंत झालं. नेक्स्ट बघूया आता आणखी कुठे वापरता येईल. बघा, अ पास्ट ऍक्शन दॅट ऑकर्स इन ड्रॅमॅटिक वे. एखाद्या भूतकाळात एखादी गोष्ट आपल्याला खूप ड्रॅमॅटिक वेने झाली असं सांगायचं असेल. फॉर एक्झाम्पल, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारले, राईट आहे. सो पास्टची ऍक्टिव्हिटी पण कशाली ड्रॅमॅटिक वेने झाली, राईट आहे. कुठेतरी कुठेतरी ड्रामा टाईप ती ऍक्टिव्हिटी कंडक्ट केल्या गेली आहे, राईट आहे. कुठेतरी एका बहादुरीने ती ऍक्टिव्हिटी केल्या गेली आहे. सो जरी ती पास्टमध्ये पण ती एका बहादुरीने केल्या गेली आहे, तर मला काय वापरावं लागेल, मला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावं लागेल. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक तुम्ही सेंटेन्स ऑब्झर्व केलं नाही, जे तुम्हाला इथे दाखवतो मी. ठीक आहे. याच्यामध्ये मी काय वापरतो, जेव्हा मला टाइम काय असतो, मी टायमाबद्दल शुअर नसतो. मला नाही माहिती ती ऍक्टिव्हिटी कोणत्या वेळी झाली, 12 वाजता झाली, 1 वाजता झाली, 2 वाजता झाली, मला नाही माहिती, मी टायमाबद्दल शुअर नाहीये. तर त्या केसमध्ये मी काय करतो माहिती का, माझा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. जसं इंडिया लॉन्चेस सॅटेलाइट, इंडियन सॅटेलाइट लॉन्च केला, पण बोलणारा व्यक्तीला हे जरी माहित नसलं की कोणत्या वेळेत ती ऍक्टिव्हिटी झाली, तरी पण तो ओके, तो सिंपल प्रेझेंट टेन्स वापरून सेंटेन्स देऊन देईल. मग ती ऍक्टिव्हिटी पास्टमध्ये कोणत्या वेळेत होऊ द्या किंवा प्रेझेंटमध्ये कोणत्या वेळेत होऊ द्या, मला घेणं नाहीये. जर मी टायमाबद्दल शुअर नाहीये, तर मी माझा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो, राईट आहे. चला, कुठे गेलं. आता बघा, इंडिया अपरूटेड ब्रिटिश एम्पायर. अपरूट म्हणजे काय, रूट म्हणजे कळतं ना, झाडाचं रूट. आणि अपरूट म्हणजे काय, की रूट पासून उपटून बाजूला फेकणे, म्हणजेच काय, त्याचं पूर्ण एम्पायर नष्ट करणे. सो भारताने ऑब्व्हियसली ब्रिटिश लोकांचं एम्पायर काय केलं होतं, नष्ट केलं होतं. सो वाक्य करेक्ट आहे, पण याच्यामध्ये वाक्य करेक्ट आहे म्हणजे काय, याचा सिंपल प्रेझेंट टेन्सचा युटिलायझेशन मला दिसतंय, कारण याच्यात कुठेच वॉज, वेअर, ॲम, इज, आर, हॅव, हॅज वापरलं नाहीये. पण तरी सेंटेन्स करेक्ट आहे का मला बघावं लागेल. बघा, स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, सब्जेक्ट प्लस V1 स्लॅश V5 प्लस ऑब्जेक्ट, हे माझं स्ट्रक्चर असलं पाहिजे. इथं जर सब्जेक्ट बघितलं, सब्जेक्ट काय माझ्याकडे इंडिया, हे सब्जेक्ट माझा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, सब्जेक्ट माझा सिंग्युलर आहे. एकच इंडिया भारतात, राईट, पूर्ण दुनियेत एकच इंडिया आहे. सो जर माझा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर मला कोणता फॉर्म घ्यावा लागेल, V5 फॉर्म घ्यावा लागेल. V5 फॉर्म म्हणजे कोणता रे, माझा SES वाला फॉर्म. सो अपरूटेड इज ऍब्सोल्युटली इनकरेक्ट, मला काय घ्यावं लागेल, अपरूट्स. सो इंडिया अपरूट्स ब्रिटिश एम्पायर, म्हणजे भारताने ब्रिटिशांचा पूर्ण एम्पायर मुळात सगळं उपटून बाजूला फेकलं, म्हणजे काय, त्यांचा एम्पायर काय केलं, फिनिश केलं, राईट आहे. सो पास्ट ऍक्शन, राईट आहे. पास्ट ऍक्शन साठी पण मी काय वापरतो, पास्ट ऍक्शन साठी पण मी माझा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. चला, आणखी एक लेटर भेटणार आहे मला. पी स्टँड फॉर व्हॉट, पास्ट ऍक्शन. पण कशाला, याच्यामध्ये थोडंसं ऍडिशनल लक्षात ठेवा, ठीक आहे. पास्ट ऍक्शनच्या ड्रॅमॅटिक वेने काय संपले आहेत, पास्ट ऍक्शन. बघा, थोडेच राहिले. आता मी थोडंसं ना याला थोडं इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न केलाय. बघा, तो आयसीयू मध्ये ऍडमिट झाला, पण नो प्रॉब्लेम, कारण त्याचा प्लॅन ऑफ फ्युचर डिसाइड आहे. या सिंपल वाक्यावरून तुम्ही जर एक दोनच प्रॅक्टिस करून घेतली ना, ते तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. सांगतो, परत परत बघायची गरज नाही, कोणतंच बुक उघडायची गरज नाही तुम्हाला, राईट आहे. चला, थोडंसं पुढे जाऊया. आणखी कुठे यूज होतो बघा, प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी. कधी होतो माझा प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी किंवा प्रोफेशनल बिहेवियर, याच्यासाठी पण मी काय करतो, माझा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. जसं प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तुमचा बार्बर जो असतो तो काय करतो रे, केस कापतो, प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी झाली. एखादा मिठाईवाला काय करतो, मिठाई बनवतो, तो त्याची प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी झाली. बांगड्या बनवणारा काय करतो, बांगड्या बनवतो, त्याची प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी झाली. टीचर काय करतो, शिकवतो, ती त्याची प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी झाली. तर जेव्हाही मी एखाद्या प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी बद्दल कमेंट देईल ना, तेव्हा पण मला कोणता टेन्स वापरावा लागेल, मला तेव्हाही सिंपल प्रेझेंट टेन्सच वापरावं लागेल. सेंटेन्स बघा, एक्सरसाइज दिली आहे. अ बाबर, बघा मी ना थोडंसं याला एक्झाम करता फॉर्म करतो, ओ स्लॅश बाबर स्लॅश कट स्लॅश हेअर स्लॅश नो एरर, राईट आहे. असा काहीतरी एक्झामला प्रॉब्लेम आला. प्रॉब्लेम छोटा आहे पण कॉन्सेप्ट याच्यात, ठीक आहे. CDER
ई, नो एरर. 5 ऑप्शन वाला घेतला. चला राईट आहे. बघा, अ बार्बर कट अ हेअर, याच्यामध्ये वॉज, वेअर, हॅव, हॅज नाहीये, त्याच्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स ऑब्व्हियसली फॉलो होतोय. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, मला स्ट्रक्चर बघावं लागेल. सब्जेक्ट प्लस V1/V5 प्लस ऑब्जेक्ट. बघा, सब्जेक्ट काय इथे माझा, बार्बर हा माझा सब्जेक्ट आहे, म्हणजे काय, नावी, कट करणारा. हा बार्बर सिंग्युलर येणार आहे, एकच बार्बर विषयी बोलल्या गेले, तर ऑब्व्हियसली फॉर्म माझा वर्ब कोणत्या फॉर्म मध्ये असला पाहिजे, V5 फॉर्म मध्ये असला पाहिजे, म्हणजे मला SES लावावं लागेल. कोणाला, V1 ला. सो इथं हेअर घेऊन, सॉरी इथं कट घेऊन चालेल का, मला बिलकुल नाही. मला काय घ्यावं लागेल, CUTS, कट्स. दिस इज माय करेक्ट सेंटेन्स. त्याच्यामुळे एरर कोणामध्ये, माझ्या सी पार्ट मध्ये काय एरर आहे. सो करेक्ट सेंटेन्स विल बी बार्बर कट्स, एस लागेल, हेअर. राईट आहे. सो माझ्या याच्यामध्ये सी मध्ये एरर आहे. काय एरर आहे कळलं ना, कारण माझा बार्बर सिंग्युलर होता, तर मला ऑब्व्हियसली V5 फॉर्म कंडक्ट करावा लागेल. नंतर बघा, अ कन्फेशनर सेल स्वीट. कन्फेशनर म्हणजे ना मिठाई विकणारा. राईट, त्याचं काम काय रे, स्वीट सेल करायचं काम आहे. याच्यामध्ये काय एरर तुम्ही सांगा. व्हिडिओ पॉज करून प्लीज अटेम्प्ट करत चला. बघा, कन्फेशनर म्हणजे अगेन सिंग्युलर आहे, माझा सब्जेक्ट काय रे, सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे मला सेल्स घेऊन चालणार नाही, मला V5 फॉर्म घ्यावा लागेल. सो SALES, सेल्स. अ कन्फेशनर सेल्स स्वीट, दिस इज द ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. आणि तुमच्या एरर कुठे, सेल मध्ये माझा एरर आहे. परत एक्झामला तोच फॉर्म होतो बाळांनो. इथं असं काहीतरी लावून देणार, ABCD मध्ये डिवाइड करतात ते लोक आणि करेक्शन करायला लावतात. राईट आहे. चला, आणखी एक गोष्ट कव्हर झाली, प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी और बिहेवियर. राईट आहे. सो जर इकडे मी आलो, बघा हा जो आहे ना PO आहे, P स्टँड फॉर प्रोफेशनल, PO स्टँड फॉर व्हॉट, प्रोफेशनल, आणि PO स्टँड फॉर व्हॉट, प्रोफेशनल. सो जरा पेन चेंज करतो, प्रोफेशनल. राईट आहे. सो माझा प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी स्टँड फॉर व्हॉट रे, P. राईट आहे. चला, तर आणखी एक माझा P कव्हर झाला. चला नेक्स्ट जाऊया परत. आणखी बघा कुठे कुठे यूज होतोय. बघा, अ प्लॅन ऑफ ऍक्शन इन फ्युचर. माझी जर फ्युचर बद्दल काही प्लॅनिंग असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही प्लॅन केला की उद्या मला मूवीला जायचंय, किंवा तुम्ही प्लॅन केला की मी पुढच्या हप्त्यामध्ये पुण्याला व्हिजिट करणार आहे, किंवा संभाजीनगरला व्हिजिट करणार आहे, किंवा कुठेही तुम्ही कोणताही एखादा प्लेसला तुम्ही व्हिजिट करणार आहे, एखादा डॅम्पला व्हिजिट देणार आहे, तर तुमची मर्जी. राईट आहे. सो त्या केसमध्ये पण मी कोणता टेन्स वापरतो, त्या केसमध्ये पण मला सिंपल प्रेझेंट टेन्सच वापरावा लागेल. बघा, एक्सरसाइज घेतलीये, अ मूवी रिलीज ऑन 5 डिसेंबर. म्हणजे मी काय बोलतोय की मूवी 5 डिसेंबरला मूवी काय होणार, रिलीज होणार आहे. म्हणजे काय, फ्युचरचा मी त्यांनी फ्युचरचा प्लॅन केलाय तो. राईट आहे. मूवी रिलीज वाल्यांनी काय केला, प्लॅन केलाय की ही मूवी 5 डिसेंबरला काय होणार आहे, रिलीज होणार आहे. सो ऑब्व्हियसली काय आली माझी, प्लॅन ऑफ ऍक्शन इन फ्युचर. तर याच्यामध्ये पण मला कोणता टेन्स वापरावा लागेल, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावा लागेल. परत बघा, माझ्याकडे सब्जेक्ट काय, मूवी, हा सिंग्युलर ना रे. सिंग्युलर जर असेल तर रिलीज घेऊन चालेल का, बिलकुल नाही. रिलीज इज ऍब्सोल्युटली रॉंग. मला V5 फॉर्म घ्यावा लागेल. आता परत परत डिटेलमध्ये सांगत नाही, आता तुमच्या लक्षात आलं असेल. मला काय घ्यावं लागेल, रिलीजेस. एस का लावला, कारण माझा सब्जेक्ट सिंग्युलर होता. सो करेक्ट सेंटेन्स विल बी मूवी, द मूवी रिलीजेस ऑन 5 डिसेंबर. ठीक आहे. चला, सेकंड तुम्ही स्वतः पॉज करा, ट्राय करा एकदा. याच्यामध्ये काय एरर आहे मला सांगा. द शो बिगिन ऍट 5 PM. ही पण कुठेतरी फ्युचरचं ऍक्शन आहे की 5 वाजता शो काय होणार, सुरुवात होणार आहे. नियर फ्युचर आहे. राईट आहे. खूप लांबचं फ्युचर नाहीये. प्लॅन ऑफ ऍक्शन इन फ्युचर. सो याच्यामध्ये पण बघितलं, मी शो विषयी बोलतोय. माझा सब्जेक्ट काय रे, शो. जर हा सब्जेक्ट माझा सिंग्युलर तर मला बिगिन घेऊन चालेल का, बिलकुल नाही. मी तर काय असलं पाहिजे, माझं बिगिन्स. राईट आहे. सो करेक्ट सेंटेन्स विल बी द शो बिगिन्स ऍट 5 PM. दॅट इज माय ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. चला, आणखी एक गोष्ट झाली. माझी. कोणती गोष्ट झाली माझी, एक गोष्ट आणखी कव्हर झाली. याच्यामध्ये ना थोडस एफ म्हणजे काय रे, माझा फ्युचरचं. एफ स्टँड फॉर व्हॉट, फ्युचर ऍक्टिव्हिटी. राईट आहे. सो जेव्हा मी फ्युचर ऍक्टिव्हिटी विषयी बोलेल, तेव्हा पण मी कोणता टेन्स घेणार आहे, तेव्हा पण मी सिंपल प्रेझेंट टेन्सच घेणार आहे. आता काय उरलं रे फक्त माझं, आता तर माझं खूप कमी लेटर उरलेत. बघूया आणखी काय उरलं आपलं. बघा, नेव्हर यूज टू. आता बघा, हे पण थोडंसं इम्पॉर्टंट. ठीक आहे. नेव्हर यूज टू फ्युचर टेन्सेस इन अ सिंगल सेंटेन्स. हे ऍक्च्युली खूप मुलांनी कमेंटही केली होती मला याच्यावर, सर याच्याविषयी थोडं डिटेलमध्ये बोला. म्हणून मी थोडासा एक एक्स्ट्रा रूल याच्यामध्ये ऍड केलाय. बघा, जेव्हाही मी एका सिंगल सेंटेन्स विषयी बोलणार आहे, काय बोलतोय मी, जेव्हाही मी एखाद्या सिंगल सेंटेन्स विषयी बोलणार आहे, त्या सेंटेन्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय की एका सिंगल सेंटेन्समध्ये मी 2 फ्युचर टेन्स वापरू शकत नाही. म्हणजे एकाच सेंटेन्समध्ये दोनदा विल किंवा दोनदा शाल जर आलं तर सेंटेन्स काय, इनकरेक्ट आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं, बघा, इन सच केस जे सेंटेन्स पहिले संपेल, द सेंटेन्स विच एंड्स फर्स्ट, ते मला कशामध्ये लिहायचंय, ते माझ्या प्रेझेंट सिंपल टेन्समध्ये येणार. काय बोललो मी,
जे सेंटेन्स पहिलं संपेल ते माझ्या प्रेझेंट टेन्समध्ये आणि जे सेंटेन्स नंतर संपेल ना ते माझ्या फ्युचर टेन्समध्ये. सर काहीच नाही कळालं, काहीच हरकत नाही, मी एक्झाम्पल घेतले. बघा एक्झाम्पल बघा. आय विल कम वेन यू विल कम टू माय प्लेस. मी येईल जेव्हा तू माझ्या घरी येशील. तर पहिली ऍक्टिव्हिटी कोणती झाली पाहिजे याच्यामध्ये? पहिले तो तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्ही त्याच्या घरी जाशाल, राईट आहे. आय विल कम, मी येईल, पण केव्हा? जेव्हा तू माझ्याकडे येशील तेव्हा. तर पहिली ऍक्टिव्हिटी कोणती झाली पाहिजे? पहिले तो तुमच्याकडे आला पाहिजे, नंतर तुम्ही त्याच्याकडे जाशाल, राईट आहे. सो याच्यामध्ये जे दोन विल वापरले ते ग्रॅमॅटिकली काय इनकरेक्ट आहे. सो करेक्ट सेंटेन्स काय येणार रे? बघा करेक्ट सेंटेन्स येईल आय विल कम. आय विल कम इथं माझं फ्युचर झालं. वेन यू. आता जेव्हा तू येशील पहिले त्याची यायची ऍक्टिव्हिटी, तर मला ते कशात घ्यावं लागेल? सिंपल प्रेझेंट मध्ये घ्यावं लागेल. त्यामुळे विल घेऊन चालेल का? बिलकुल नाही. वेन यू कम टू माय प्लेस. यू कम टू माय प्लेस. म्हणजे मी काय केलं, जी ऍक्टिव्हिटी माझी पहिली ऍक्टिव्हिटी पहिले तो येईल नंतर तुम्ही जाशाल. सो पहिले तो जो येणार आहे त्याची ऍक्टिव्हिटी मी कशामध्ये घेतली? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घेतली. सो माय करेक्ट सेंटेन्स विल बी दिस. पण याच्यामध्ये परत एक एरर आहे, कोण शोधेल? याच्यामध्ये परत एक एरर आहे, कोण शोधेल? जर बघितलं सिंपल प्रेझेंट टेन्स काय बोलतो, सब्जेक्ट चेक करा. सब्जेक्ट काय माझा यू, हा माझा सिंग्युलर आहे, तर कम घेऊन चालेल का? बिलकुल. मला काय घ्यावं? कम्स घ्यावं लागेल, कारण माझा सब्जेक्ट सिंग्युलर, मला V5 फॉर्म घ्यावा लागेल. आणि आता तुमचा सेंटेन्स बिलकुल करेक्ट आहे. आय विल कम वेन यू कम्स टू माय प्लेस. दॅट ऍब्सोल्युटली व्हॉट करेक्ट सेंटेन्स, राईट आहे. आय होप हे तुम्हाला कळलं असेल. अतिशय इम्पॉर्टंट आहे, याला मी IMP मार्क करतोय. प्लीज ही गोष्ट नोट डाऊन करून घ्या. याचं मी आणखी डिटेल अनालिसिस पुढे देणार आहे. पण सध्याच्या केसमध्ये ना आपल्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हे वाला इम्पॉर्टंट आहे, राईट आहे. चला याच्यामध्ये काय कळलं मला, की माझे दोन फ्युचर टेन्स सोबत घ्यायचे नाही. नेक्स्ट बघा, इफ मेन वर्ब इन फ्युचर टेन्स, जर तुमचा मेन वर्ब फ्युचर टेन्समध्ये असेल, देन यूज सिंपल प्रेझेंट टेन्स आफ्टर वर्ड लाईक वेन, अनलेस, अनटिल, इवन इफ, इन केस, बिफोर. सर मध्येच काय आलं? काहीच नाही आलं मध्ये. बघा जर तुम्हाला एखाद्या सेंटेन्समध्ये हे वाक्य दिसतात आहे, जसं वेन, अनलेस, अनटिल, इवन इफ, इन केस, बिफोर, असे वाक्य दिसतात आहे, आणि तुमचा मेन वर्ब म्हणजे कोणता रे? फक्त बोलतात मेन वर्ब, बाकी काहीच नसतं. माझा V1 V5 प्लस ऑब्जेक्ट, हे दोन माझे मेन वर्ब आहे ना, हेच तर माझे काय मेन वर्ब, याच्याविषयीच बोलल्या गेलंय. जर तुमचा मेन वर्ब कशामध्ये असेल रे? फ्युचरमध्ये असेल, आणि वाक्यात याच्यापैकी कोणता वर्ड यूज झाला असेल, तर तुम्हाला त्याच्यानंतर कोणता टेन्स घ्यावा लागेल? सिंपल प्रेझेंट टेन्स घ्यावा लागेल. थोडंसं एक्झाम्पल देतो म्हणजे कळेल, राईट आहे. बघा, अनलेस आय गॉट अ पेन आय विल नॉट राईट अ लेटर, राईट आहे. इथं बघा मेन वर्ब जो दिसतोय मला, मेन वर्ब कोणता आहे माझा? इथं जो विल घेतलाय, हा विल तर माझा हेल्पिंग वर्ब झाला, पण राईट हा माझा कोणता वर्ब झाला रे? मेन वर्ब झाला. याच्यावर हेल्पिंग वर्ब कोणता आहे? विल आहे. म्हणजेच काय, माझा मेन वर्ब कोणासोबत आलाय रे? माझा मेन वर्ब फ्युचर टेन्स बरोबर आलाय. माझा मेन वर्ब कोणाबरोबर आलाय? फ्युचर टेन्स बरोबर माझा मेन वर्ब आलाय. तर ह्या केसमध्ये मला कोणता वापरावा लागेल? ह्या केसमध्ये मला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरावं लागेल. पण कुठे? जर याच्यापैकी कोणत्या वाक्यात काही दिसतंय बघा, इथं अनलेस वापरलंय, वाक्यात पण अनलेस आहे. तो अनलेस नंतर मला कोणता टेन्स घ्यावा लागेल? मला सिंपल प्रेझेंट टेन्स घ्यावा लागेल. सो सिंपल प्रेझेंट टेन्स काय बोलतो? सब्जेक्ट प्लस V1 प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय माझ्याकडे? आय हा सब्जेक्ट झाला. जर आय सब्जेक्ट, आय सिंग्युलर येणार आहे, तिथं गॉट घेऊन चालणार नाही. मला गॉट घेऊन चालेल का? बिलकुल चालणार नाही. मला काय घ्यावं लागेल? V1 फॉर्म घ्यावा लागेल, राईट आहे. हा तर गॉट V2 झाला. मला काय घ्यावं लागेल? आय गेट. अनलेस आय गेट अ पेन आय विल नॉट राईट अ लेटर. दॅट इज ऍब्सोल्युटली व्हॉट करेक्ट सेंटेन्स. बघा आणखी एक एक्झाम्पल घ्या. आय शॅल व्हिजिटर वेन माय ग्रँडफादर कम, राईट आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर परत शाल आलंय, म्हणजे माझा व्हिजिट कोणाबरोबर आलंय? मेन वर्ब माझा फ्युचर टेन्स बरोबर आलंय, आणि वाक्यात वेन आहे कुठेतरी बघा, वेन. तर वेन नंतर मला काय घ्यावं लागेल? वेन नंतर मला सिंपल प्रेझेंट टेन्स घ्यावा लागेल. थोडंसं या गोष्टी जर नवीन असेल किंवा फर्स्ट टाइम ऐकत असेल तर प्रॅक्टिस करून होऊन जाईल. बघा जसं आपल्याला ना लहानपणी 1+1 2 हे सांगावं लागतं, आणि आपण बालवाडीला पहिलीचा खूप रट्टा मारतो, 1 आणि 1 2 होतं. पण जसं आपलं एक वय होतं ना, आपण जसं 11वी 12वी जातो, तेव्हा आपल्याला 1+1 लक्षात ठेवावं लागत नाही. तुम्ही झोपेतून जरी उठलं तुम्हाला विचारलं 1+1 तुम्ही 2 सांगणार. आता शिकले पहिली दुसरीला होते, पण लक्षात काय? प्रॅक्टिस करून करून, राईट आहे. इतकी प्रॅक्टिस झाली की आता 1+1 2 तुम्ही कधीही सांगू शकता. सेम फॅशन याची प्रॅक्टिस करून करून तुम्ही यूज टू होऊन जाणार याच्याबरोबर, कारण हे रूल्स पहिल्यापासून असेच आहेत. म्हणजे तुमचे आईबाबा पण हेच रूल शिकले, त्यांचे आईबाबा पण हेच रूल शिकले. या रूलमध्ये चेंजेस काहीच झाले नाहीये. सो प्रॅक्टिस करून करून तुम्ही शिकून जाशाल, यात नवीन काही नाही, राईट आहे. सो वेन माय ग्रँडफादर कम, बघा ग्रँडफादर माझा सिंग्युलर येणार आहे, तर मला कम घेऊन चालेल का? बिलकुल नाही. आता बघा प्रॅक्टिस होऊन गेली तुमची. V5 घ्यावं लागेल. V5 म्हणजे का? मला कम्स घ्यावं लागेल.
MES. So correct sentence will be when shall I shall visit her when my grandfather comes. Right? So this is all. मी तुम्हाला काय बोललो होतो, सिंपल प्रेझेंट टेन्स थोडा जास्त युटिलायझेशन याचं एकट्याचं असतं, बाकी पुढचे सगळे सोपे. बाकी पुढचे हार्डली 2 किंवा 3 युटिलायझेशन आहे, पण सिंपल प्रेझेंट अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर बघा, ही ICU नो प्रॉब्लेम POF हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे. हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे वाक्य लक्षात ठेवून तुम्ही काय करू शकतात माहिती का, हे वाक्य लक्षात ठेवून तुम्ही कुठेतरी सिंपल प्रेझेंट यूज लक्षात ठेवू शकतात. हे C स्टँड फॉर ना बाळांनो, हे राहिलं गेलं ना, हे ऍक्च्युली झालंय आपलं कॉमेंट्री न्यूज, आपण एकच म्हणतो ना कॉमेंट्रीसाठी. ठीक आहे, मी COM लिहून देतो फक्त, COM स्टँड फॉर कॉमेंट्री. तर बघा, मी सिंपल प्रेझेंट कुठे कुठे वापरणार, ही ICU नो प्रॉब्लेम POF. हॅबिच्युअल ऍक्शन E स्टँड फॉर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हिअर देअर साठी. I स्टँड फॉर वॉटर इम्पेरेटिव्ह, जसं एखादा रूल ओबे करा ट्रॅफिकचा वगैरे वगैरे. C स्टँड फॉर कॉम्प्लिमेंटरी साठी. U स्टँड फॉर युनिव्हर्सल ट्रूथ, जसं सूर्य हा नेहमी पूर्वेलाच उगवतो त्या काहींचे सेंटेन्स. बॉईल 100 डिग्रीला उकळतं, हा या काहींचे सेंटेन्स फॅक्टवाले. नंतर का N स्टँड फॉर न्यूज साठी सुद्धा. P म्हणजे माझा पास्ट ऍक्शन. नंतर दुसरा P स्टँड फॉर प्रोफेशनल ऍक्शन, PO प्रोफेशनल. राईट आहे. आणि F स्टँड फॉर माझे फ्युचर ऍक्शन. हे सगळे मी कशामध्ये घेणार, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घेणार. विश्वास त्याच्यावर खूप सारी एक्सरसाइज आपण घेतली आहे, 2-3 वेळा जर प्रॅक्टिस केली याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट थोडं जाऊया. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आता पटापटा संपणार. राईट आहे. आता तुम्ही बोरही होणार नाही, मी ट्राय करेल तुम्हाला बोर नाही करायचं. राईट आहे, कारण कसं बघा, रूल्स एक्झामला विचारले जातात तर प्रॅक्टिस करावीच लागेल. माझं नाही ऐकणार तर दुसऱ्या कोणत्या पुस्तकाचं ऐकावं लागेल, पण ऐकावं तर लागेल. आता बघा, कॉन्टिन्युअस टेन्स बद्दल मी काय सांगितलं होतं, याच्यामध्ये जो फॉर्म आहे तो कोणता होतो, V4. कॉन्टिन्युअसला लिहून दिलं होतं ना रे मी, 444 म्हणजे माझा V4 फॉर्म. V4 म्हणजे कोणता फॉर्म, पहिल्या लेक्चरमध्ये भरभरून सांगितलंय, ING फॉर्म. राईट आहे, ING येणार. प्लस याच्यामध्ये काय म्हणजे हेल्पिंग वर्ब येणार. कोणकोणते असणार ते, प्रेझेंटमध्ये I am /each/are. तेच पास्टमध्ये कोणतं असणार, वॉज वेअर. राईट आहे. सो बघा, याचे यूज कुठं होतं बघा, एखादी टास्क एखाद्या कंटिन्युएशन मध्ये, टास्क त्यामध्ये म्हणजे एखादी काम चालू आहे हे मला दाखवायचं असेल तर मी कोणता टेन्स वापरतो, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स वापरतो. एक्सरसाइज बघा, एक्झाम्पल ना एक्सरसाइज आहे, वी आर रीड अ बुक, म्हणजे मला काय सांगायचंय, मी पुस्तक वाचतोय. ऍक्शन कंटिन्युएशन मध्ये सांगायचंय, तर रीड घेऊन चालेल का रे, बिलकुल नाही. रीड कुठेतरी माझं इनकरेक्ट जाणार. मला काय घ्यावं लागेल, आय एम रीडिंग, ING घ्यावं लागेल. का, V4 फॉर्म घ्यावा लागेल. सो करेक्ट सेंटेन्स विल बी वी आर रीडिंग अ बुक. तसंच बघा, वी आर स्टडी ग्रामर, आपण काय करतो सध्या ग्रामर शिकतोय, मी तुम्हाला ग्रामर शिकवतोय, तर शिकण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे टेन्स कोणता, प्रेझेंट टेन्स आहे, पण प्रेझेंट मध्ये कोणता आहे माझा, कंटिन्युअस टेन्स आहे, ऍक्शन सध्या पण चालू आहे. तर स्टडी घेऊन चालेल का मला स्टडी घेऊन चालणार नाही, स्टडी इनकरेक्ट आहे. जर ऍक्शन सध्या पण चालू, मला काय करावं लागेल, स्टडिंग, STUDYING. वी आर स्टडिंग अ ग्रामर, आपण ग्रामर शिकत आहोत. सो एखाद्या ऍक्टिव्ह कंटिन्युएशन मध्ये सांगायचं असेल तर मला कोणता टेन्स वापरावा लागेल, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स वापरावा लागेल. नंतर बघा, एखादी टास्क कंटिन्युएशन मध्ये आहे पण ती त्यावेळेस चालू असेल असं नाहीये. फॉर एक्झाम्पल, जर एखादी गोष्ट चालू आहे पण ती सध्या चालू आहे असं नाही, ती तिच्यावर काम. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला सपोज टीचरने होमवर्क दिला, सपोज मी तुम्हाला होमवर्क दिला, मी बोललो की तुम्हाला ना 10 पानं ग्रामर लिहून, 10 पानं शुद्ध लेखन लिहून आणायचे फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही 5 पानं लिहिले. मी सडनली तुमच्या घरी आलो आणि तुम्ही काहीतरी वेगळं काम करत बसले. मी तुम्हाला विचारलं होमवर्क झाला का, तुम्ही काय बोलणार, होमवर्कवर काम चालू आहे. तेव्हा तुम्ही होमवर्क करताय का, बिलकुल नाही, पण तुम्ही ऑलरेडी 5 पानं लिहिलेत आणि आणखी 5 पानं लिहायचे जे तुम्ही करून घेशाल. म्हणजे काय, तुम्ही ऑलरेडी त्याच्यावर काम करणं सुरुवात केली आहे, ते कम्प्लीट नाही आलंय. तर अशा पण गोष्टी कशामध्ये येणार, माझ्या प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये येणार. फॉर एक्झाम्पल बघा, आय एम वर्क ऑन इट. जर तुम्हाला कोणी विचारलं ना, आता होमवर्कचं एक्झाम्पल देतो, जर तुम्हाला कोणी क्वेश्चन केला, व्हॉट अबाउट द होमवर्क, हॅव यू कम्प्लिटेड होमवर्क, तुम्ही काय म्हणणार, आय एम वर्किंग ऑन इट. म्हणजे माझं त्याच्यावर काम चालू आहे. वर्क घेऊन चालणार नाही बाळांनो, मला काय घ्यावं लागेल, वर्किंग. कारण काय, काम चालू आहे, ING फॉर्म. तर जेव्हा एखाद्या गोष्टीचं काम चालू आहे, आता बोलताना ते काम चालू आहे असं बिलकुल नाही, तुम्ही तिथं नाही आहात, पण तरी का तुम्ही ते काम सध्या नाही करत आहे, पण ऑब्व्हियसली त्या काम कुठे बॅकग्राऊंडला चालू आहे. आय एम परसू बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, सपोज कोणीतरी एखादं इंजिनिअरिंग कोणा चालू आहे किंवा कोणतीही डिग्री चालू आहे, सो परसी घेऊन चालेल का, परसू घेऊन चालणार नाही, मला काय घ्यावं लागेल, परसुईंग. डिग्री काय चालू येणार आहे बाळा, PRSU. राईट आहे, ING. आय एम परसुईंग बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, माझी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सध्या काय चालू आहे. सो कंटिन्युएशन वाली टास्क नेहमी कोणता फॉर्म, ING फॉर्म. बघा, टास्क टू बी परफॉर्म इन नियर फ्युचर, एखादी टास्क तुम्ही जस्ट फ्युचरमध्ये करणार आहात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही विचार केला की मी उद्या सकाळी उठून जिम मध्ये जाणार आहे, जे तुम्ही कधी जाणार नाही मला माहितीये, पण खूप लोक प्लॅन करतात, जात नाही त्यांच्यासाठी. राईट, जे जातात त्यांच्यासाठी नाहीये. सो जो नियर फ्युचरचा प्लॅन असतो त्यासाठी पण तुम्ही काय करणार, माझा हाच टेन्स वापरणार. आय एम प्लॅनिंग अ पार्टी टुमॉरो.
प्लॅनिंग कधीची, उद्याची प्लॅनिंग आहे. सो नियर फ्युचरची प्लॅनिंग आहे. सो मला ING फॉर्म घेतला बघा. आय एम गोइंग टू मुंबई दिस इव्हिनिंग. मी आज इव्हिनिंगला कुठे मुंबईला जाणार. इथे पण कोणता फॉर्म घेतला, ING फॉर्म. तर याच्यामध्ये काय नवीन नाही बाळांनो. बघा सगळ्यांमध्ये काय फिरून फिरून घास असा सरळ काढला काय, मागं फिरून टाकला काय. नेमकी गोष्ट काय, जर एखादी ऍक्टिव्हिटी मी करणार आहे किंवा एखादी ऍक्टिव्हिटी चालू आहे मला सांगायचं असेल तर मी प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सच वापरणार. बघा कंपल्सिव्ह हॅबिट, जर एखाद्याला घाण सवय असेल एखादी गोष्ट परत परत करायची ना, तर त्या गोष्टीसाठी पण मी काय वापरणार, माझा कंटिन्युअस टेन्स वापरेल. जसं बघा, ही इज ऑलवेज अब्युजिंग अदर. अब्युजिंग कळतं ना, त्रास देणे. तो नेहमी दुसऱ्याला त्रास देतो. तर ऍक्टिव्हिटी काय त्याची कंपल्सिव्ह हॅबिट आहे, मग तो नेहमी करतो. ते कधी कधी करतो असं नाही. जसं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय होतं की त्याची आई हप्त्यातून 3दा शाळेला व्हिजिट देते. सो ती हप्त्यातून कधीतरी प्लॅन होती, पण हा नेहमी करतो. राईट, हे कंपल्सिव्ह आहे, दररोजचं आहे त्याचं. सो त्या केसमध्ये मी काय वापरणार, त्या केसमध्ये माझा ING फॉर्म वापरणार. ही इज कॉन्स्टंटली डिस्टर्बिंग अस, म्हणजे काय तो नेहमी डिस्टर्ब करतो. ऍक्टिव्हिटी काय नेहमीची, ऍक्शन नेहमी परफॉर्म केली जाते. त्याच्यामुळे कोणता फॉर्म वापरणार मी, परत ING फॉर्मच वापरणार. राईट आहे. नेक्स्ट, अ सिच्युएशन ऑफ समवन समथिंग चेंजेस इन टू समथिंग. हे पण खूप छान आहे. हे तुम्हाला कळणार नाही, म्हणजे वाचून नाही कळणार, मी सांगितलं ऑब्व्हियसली कळेल. सो अशी एखादी कंडिशन जी परत परत बदलते. जसं पेट्रोलची प्राइस आहे बघा, आज पण काहीतरी, उद्या परत काहीतरी होणार, परवा परत काहीतरी होणार. सो अशी एखादी गोष्ट जी कंटिन्युअसली काय होते, चेंज होत राहते, तर त्या केसमध्ये पण मी काय वापरणार, माझा कॉन्टिन्युअस टेन्सच वापरणार. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल काय दिलंय, कार्स रेट्स बिकम कॉस्टलियर डे बाय डे. दिवसांदिवस कारचे प्राइस काय होतात, वाढत जातात. सो डे बाय डे काय होतंय, माझं डे बाय त्याची प्राइस वाढत चालते. सो समथिंग चेंज, अ सिच्युएशन ऑफ समवन समथिंग चेंजेस इन टू समथिंग, म्हणजे एका गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टीत कंटिन्युअसली काय होतोय, चेंज होत चाललाय. तर त्या केसमध्ये कोणता वापरणार मी, त्या केसमध्ये मला कॉन्टिन्युअस टेन्स वापरावं लागणार. सो इथे मी काय होणार, कार रेट्स बिकम कॉस्टलियर. बिकम घेऊन चालेल का मला, बिलकुल नाही, कारण डे बाय डे चेंज होता ना. सो बिकम नाही घ्यावं लागणार, मला काय घ्यावं लागेल रे, बिकमिंग. ING वापरला कारण तो कॉन्टिन्युअस टेन्स घ्यावा लागणार. राईट आहे. सो करेक्ट सेंटेन्स विल बी कार रेट्स बिकमिंग कॉस्टलियर डे बाय डे. आता तुम्हाला कुठेतरी रिअलाइज होत असेल, माहितीये एक्झामला आपण जे सेंटेन्स वाचतो आपल्याला वाटतं याच्यात काहीच मिस्टेक नाही. का असं वाटतं, कारण आपले बारीक बारीक रूल्स माहित नसतात. बाकी वाचायला कार रेट्स बिकम कॉस्टली हे पण करेक्टच वाटतंय. काही काही मुलं बिकमला बिकम्स लावून येतील, बोलतील मी काहीतरी करेक्शन करून आलो, पण कुठेतरी ते चुकीचं आहे. राईट आहे. म्हणून सेंटेन्सचा कुठेतरी पहिल्याला आपल्याला का पॅटर्न लक्षात आला पाहिजे. बघा ग्रामर असंच आहे, फक्त वन टाइम शिकायचंय. एकदा डोक्यात बसलं ना आयुष्यभर विसरणार नाही. जसं तुम्हाला बोललो ना मी, 1+1 2, कधी विसरणार तुम्ही, कधीच नाही. सो हे रूल्स एकदा डोक्यात बसले ना, हेच रूल पुराण्या जमान्यापासून चालत आले, पुढे पण तुमचे मुलं पण हेच शिकणार आहे, त्यांचे मुलं पण हेच शिकणार आहे, काय चेंजेस होणार नाहीये. राईट आहे. सो 2-3 वेळेस प्रॅक्टिस करून घ्या, तुमच्या आरामात डोक्यात बसून जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी इज बिकम मोर अँड मोर कॉम्प्लिकेटेड दिस डे. दिवसांदिवस काय त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन वाढत जात आहे, म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी कंटिन्युअस चेंज होते. पण कंटिन्युअस टेन्स आहे ना, सो कंटिन्युअस काहीतरी चेंजेस झाले पाहिजे तरच तो टेन्स तुम्ही वापरणार. सो इथे पण बिकम वापरून चालेल का, बिलकुल नाही. मला काय घ्यावं लागेल इथे पण, बिकमिंग. सो शी इज बिकमिंग मोर अँड मोर कॉम्प्लिकेटेड दिस डेज. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट बघा, सर्टन वर्ड्स यूज प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स लाईक. बघा काही अशी वाक्य आहेत ना जे नेहमी माझा प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सच वापरतात. सो वाक्यात तुम्हाला जर कुठे वाक्य दिसले तर डोळे दाखवून कोणता टेन्स वापरायचा, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सच वापरायचा. बघा नाऊ, दिस डेज, नाऊ डेज, ऍट प्रेझेंट, ऍट दिस मोमेंट, स्टील. ही अशी वाक्य आहेत ना ज्याच्यामध्ये मला नेहमी कोणता टेन्स वापरावा लागेल, कॉन्टिन्युअस टेन्स. ऑब्व्हियसली मुलांचा प्रश्न असेल सर एवढं लक्षात कसं राहील. या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही, या गोष्टी प्रॅक्टिसच्या आहे. एक दिवस तुमच्या माइंडमध्ये या गोष्टी अशा फिट दिसणार ना, जर तुम्ही एखादा सेंटेन्स, सपोज तुम्ही एखादा सेंटेन्स वाचतात त्याच्यामध्ये कुठे नाऊ डेज आलं, काय आलं, नावडेज वाक्य आलं, तर तुमच्या डोक्यात फिट असेल. नावडेज आलं ना, याच्यामध्ये कॉन्टिन्युअस टेन्स असणार, कुठेतरी ING फॉर्म असलाच पाहिजे. हे प्रॅक्टिस नाही होणार. आणि प्रॅक्टिस करायची म्हणजे दररोज दिवस रात्र घासायचं असं बिलकुल नाही. मी तुम्हाला लास्टला एक्सरसाइज घेणार आहे आज, पण तुम्हाला 2-3 वेळचे 2-3 टाईपचे पॅटर्न तुम्ही एकदा फॉलो केला ना, माइंडला सवय होऊन जाते या गोष्टीची. क्वेश्चन वाचल्यावर काहीतरी माइंडला ऑड वाटलं पाहिजे ना, याच्यात काहीतरी चुकीचं वाटतंय. ती जी फिलिंग आहे ना, ती फिलिंगच तुम्हाला आन्सर करेक्ट आणून देईल. राईट आहे. बघा, इज शी स्टील रीड अ बुक. बघा काय वापरलंय, स्टील वापरलंय. तर मला ऑब्व्हियसली कोणता टेन्स आला पाहिजे, कॉन्टिन्युअस टेन्स असला पाहिजे. सो माझं जे सेंटेन्स आहे, इज शी स्टील रीड घेऊन चालेल का, बिलकुल नाही. कॉन्टिन्युअस असेल तर मला काय घ्यावं लागेल इथे, रीडिंग. कोणी इंट दिली मला याची, या स्टील या वाक्याने इंट दिली. स्टील वापरलं ना, मला कुठेतरी काय वापरावं लागेल, कॉन्टिन्युअस म्हणजे V4 फॉर्म वापरावं लागेल. द मदर इज रीड द महाराष्ट्र दिस डेज. राईट आहे. महाराष्ट्र टाइम्स असलं पाहिजे ऍक्च्युली.
राईट आहे, म्हणजे न्यूजपेपर विषयी बोलल्या गेले. तर परत इथं काय माझ्याकडे दिस डेज, राईट आहे. सो दिस डेज साठी मला काय घ्यावं लागेल, परत आयएनजी फॉर्म घ्यावं लागेल. सो रीड घेऊन चालेल का, बिलकुल नाही, मला काय घ्यावं लागेल, रिडिंग, राईट आहे. परत मला आयएनजी फॉर्म घ्यावा लागेल इथे, जर मला सेंटेन्समध्ये करेक्शन हवं असेल तर, राईट आहे. सो काही काही गोष्टी अशा ज्या पचायला थोड्या अवघड जाणार आहे, ऑब्व्हियसली डाऊटच नाहीये. पण बघा, जर एक्झामला विचारलं जातंय आणि परत परत विचारलं जातंय तर त्या गोष्टी कधी ना कधी शिकावं लागेल ना, तर कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. ती सुरुवात जर कोणाला नवीन असेल तर मी करून दिली. सो प्लीज पॅटर्न फॉलो करा, प्रॅक्टिस करत राहा. या गोष्टी खरंच सांगतो काहीच अवघड नाहीये, एकदम नल्ल्या गोष्टी त्या. आणि 20 मार्काचा पेपर एक्झामला येणार आहे. सो जवळजवळ 20 क्वेश्चनच फक्त तुम्हाला फेस करायचे. त्याच्यामध्ये हे वाक्य लगेच लक्षात येतात, अरे बाबा हे कुठेतरी वाचलंय आपण, आणि करेक्शन होऊन जातं. एकदा डोक्या खालून गेलेलं वाक्य असलं ना तर आरामात होऊन जातं, राईट आहे. संपलं, कॉन्टिन्युअस टेन्सचं काम संपलं. आता मी थोडं परफेक्ट टेन्स विषयी बोलतो. सो कॉन्टिन्युअस मध्ये काय शिकलो मी, सिम्पली माझा कोणता फॉर्म रे, V4 फॉर्म, राईट आहे. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय असतं, माझा हॅव किंवा हॅज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर माझा V3 फॉर्म असतो. याचे एवढे यूज नाहीये, म्हणजे जनरली एवढा यूज होत नाही. एखादं काम परफेक्टली झालंय असं सांगण्यासाठी हा यूज होतो. आणि जनरली आपण डेली यूज मध्ये असे वाक्य खूप कमी बोलतो जे कम्प्लीट झालेत. जनरली बघा न्यूज बोलतात ते कोणते, माझे सिम्पल प्रेझेंट टेन्स, राईट आहे. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये एवढ्या बोलल्या जात नाही, म्हणून याचे युजेस पण कमी आहे. बघा, द टास्क दॅट आर जस्ट एंडेड, मी तुम्हाला काय बोललो, एखादी टास्क कंप्लीट झाली आहे तर ती आपण कशामध्ये लिहितो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहितो, राईट आहे. बघा, काय सेंटेन्स वाचून दाखवतो. आय हॅव जस्ट रिटन अ स्टोरी, मी जस्ट आता काय स्टोरी लिहून आत्ता झालेली टास्क आहे. वी हॅव जस्ट स्टडीड सिम्पल प्रेझेंट टेन्स, आपण आत्ता कोणता टेन्स शिकलो रे, आपण आता सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकलो ना, तर जस्ट कंप्लीट झालेली ऍक्टिव्हिटी आहे. लाईव्ह एक्झाम्पल घेतलं तुमच्या समोर मी. शी हॅज गॉन टू मुंबई, तो जस्ट कुठे गेलाय, मुंबईला गेलाय. याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न ऑब्झर्व करा, माझे वर्ब कोणते घेतले, हॅव किंवा हॅज. बघा, हॅव घेतलंय, हॅव घेतलंय, हॅज घेतलंय. हॅज का घेतलं असेल रे, बघा हॅजचं तुम्हाला सांगितलं होतं ना, HAS, एंडिंग एस ने होते, म्हणजे सिंग्युलर करता काय घेतो मी, हॅज घेतो. आणि बघा माझं सब्जेक्ट काय, शी, सिंग्युलर आहे ना म्हणून हॅज घेतलं. बाकी वी प्लुरल म्हणून हॅव घेतलं. आय तुम्हाला बोललो तर एक्सेप्शन आहे, आयला नेहमी काय घ्यावं लागतं, हॅव घ्यावं लागतं. आणि नंतर पुढे बघा V3 फॉर्म आहे, राईटचा V3 फॉर्म रिटर्न, स्टडीचा V3 फॉर्म, सॉरी स्टडीचा V3 फॉर्म स्टडीड, आणि गोचा V3 फॉर्म गॉन, राईट आहे. सो परफेक्टली प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅटर्न फॉलो होतोय, राईट आहे. सो जेव्हा एखादी गोष्ट जस्ट संपली मला सांगायचं असेल तर मी कोणता टेन्स वापरणार, प्रेझेंट परफेक्ट टेन्सच वापरणार. नंतर बघा, काही सेंटेन्स असे असतात बघा, दिस, दॅट, इट किंवा एखाद्या सुपरलेटिव्ह डिग्रीने फॉर्म होतात, तर त्या केसमध्ये पण मी कोणता वापरणार, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरणार. म्हणजे इन शॉर्ट काय लक्षात ठेवा, वाक्याने जर सुरुवात होत असेल तर कुठेतरी मी प्रेझेंट परफेक्ट टेन्स बद्दल बोलतोय. बघा, दिस इज द फर्स्ट क्लास दॅट हॅज वन द अवॉर्ड ट्वाइस अ रो, राईट आहे. हा पहिला असा क्लास आहे की ज्यांनी एखादं प्राइज काय दोनदा जिंकलंय एका मागे एक, राईट आहे. मला असं सांगायचंय. तर याच्यामध्ये पण बघा टेन्स तोच फॉर्म होतोय. बघा काय काय घेतलंय मी, हॅज घेतलंय. हॅज काय घेतलं रे, सिंग्युलर ना, क्लास विषयी बोलतोय, एकाच क्लास विषयी बोलतोय मी, राईट आहे. नंतर बघा विनचा थर्ड फॉर्म वन, V3 घेतलाय. सो परफेक्टली माझा कोणता, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आता बघा तुम्हाला ना टेन्स ओळखता येतात, तुम्हाला टेन्स वाक्य बघितलं जाणवतंय बाबा कोणता सब्जेक्ट आहे, कोणता माझा ऑक्झिलरी वर्ब आहे, हॅव, हॅज, वॉज, वेअर, राईट आहे, एम, इज, आर, कोणता घेतला लगेच तुम्ही टेन्स रिलेट करता की कोणत्या टेन्समध्ये टेबलमध्ये होता तो. हे जे अनालिसिस आहे ना, हे अनालिसिस तुम्हाला एक दिवस परफेक्ट बनवणार आहे. प्रॅक्टिस करत राहा फक्त, राईट आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, इट इज द बेस्ट बुक आय हॅव एव्हर रीड. हे असं पहिलं पुस्तक आहे जे मी याच्या पहिले कधीतरी वाचलं असेल, इतकं चांगलं पुस्तक आहे, राईट, असं सांगायचंय. तर याच्यामध्ये पण जर बघितलं बघा, आय नंतर हॅव, राईट आहे. कुठेतरी माझा काय वापरलाय, V3 फॉर्म, आणि माझा रीडचा V3 फॉर्म तर रीडच असणार, राईट आहे. सो याची पण सुरुवात कशाने झाली होती, इटने झाली होती. याची सुरुवात कशाने, दिसने झाली होती. तर असे सगळे वाक्य काय वापरतात रे, आज सगळे वाक्य म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतात, राईट आहे. परत परत 2-3 वेळेस एक्सरसाइज सॉल्व्ह केली, गोष्टी परत परत वाचल्या, गोष्टी लक्षात राहून जातात. पहिल्यांदा वाचल्या, पहिल्यांदा ऐकताना थोड्या डिफिकल्ट वाटतात, पण ऍक्च्युअली गोष्टी एवढ्या डिफिकल्ट नसतात. चला नेक्स्ट बघूया. आणखी काय वाक्य बघा जे माझा कोणता टेन्स वापरतो रे, आणखी काय वाक्य जे वाक्यामध्ये माझा प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, जर वाक्यामध्ये जस्ट नाऊ, ऑलरेडी, सो फॉर, एट, अप टू नाऊ, लेटली असे जर वाक्य येत असेल तरी माझा कोणता टेन्स वापरणार, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरणार. जर क्वेश्चन पडत असेल तर इतकं कसं लक्षात ठेवायचं, सिम्पली छोटा चार्ट बनवा, कारण या गोष्टी टेन्सच्या आहे. जर टेन्स पक्का ना तर बाकी गोष्टी तुम्ही खूप आरामात हँडल करतात. इव्हन तुम्हाला पॅराजंबल मध्ये, आरसी मध्ये टेन्सची खूप हेल्प होते, खूप म्हणजे खूप जास्त हेल्प होती. जर टेन्स ओळखता आला ना तर तुम्हाला गोष्टी किती इझी होतात, मी पुढे जेव्हा ते पर्टिक्युलर सेक्शन तुम्हाला शिकवेल तेव्हा कळेल, राईट आहे. तर बघा, हॅव यू एव्हर बीन, बघा एव्हर पण आहे, एव्हर इथं लिस्टमध्ये नाही पण एव्हर, राईट आहे. हॅव यू एव्हर बीन टू लंडन, तर याच्यामध्ये पण बघा हॅव वापरलाय, क्वेश्चन मार्क म्हणून पहिले काय घेतलाय मी, वर्ब घेतलाय, आणि यू वापरलाय, यू हॅव,
राईट आहे, बीन टू लंडन. याच्यामध्ये पण कोणता टेन्स आला माझा सिम्पली प्रेझेंट परफेक्ट टेन्स आला. नंतर काय, आय हॅव ऑलरेडी हॅड माय लंच. राईट आहे, सो याच्यामध्ये पण कुठेतरी काय वापरला माझा प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला. कसं कळलं, आय प्लस हॅव फॉर्म. सो आय प्लस हॅव म्हणजे काय माझा ऑब्व्हियसली काय असणार, माझा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असणार. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की कुठेतरी माझ्या वाक्यामध्ये ऑलरेडी यूज झालं बघा. इथे मी जे वाक्य सांगितलं बघा, इथे ऑलरेडी आलं. सो या वाक्यामध्ये कुठेतरी काय असणार, माझा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असणार म्हणजे काय असणार. राईट आहे. नंतर बघा, ऍड हा खूप इम्पॉर्टंट रूल आहे, याला थोडंसं मी इम्पॉर्टंट लिहितोय बघा. ऍडवर्ब ऑफ टाइम हा सेंटेन्स तुमच्याकरता नवीन असेल, मी थोडं एक्सप्लेन करतो याला. ऍडवर्ब ऑफ टाइम नेवर लिहिला, नेव्हरला 2-3 वेळा अंडरलाईन करतो म्हणजे काय नकारात्मक आहे. नेव्हर युजेस प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि इट फॉलो व्हॉट सिम्पल पास्ट टेन्स. जर मी एखादा ऍडवर्ब ऑफ टाइम म्हणजे काय, एखादी गोष्ट एका पर्टिक्युलर टायमाला परत परत होते, त्याला बोलतात ऍडवर्ब ऑफ टाइम. तसंच काय असतं ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. राईट आहे, म्हणजे काय एखादी गोष्ट परत परत एखाद्या पॅटर्न मध्ये फॉलो होते त्याला फ्रिक्वेन्सी बोलतात. एखादी गोष्ट एखाद्या वेळेत परत परत होते त्याला काय बोलतात ऍडवर्ब ऑफ टाइम. तर ऍडवर्ब ऑफ टाइमच्या केसमध्ये मी प्रेझेंट परफेक्ट टेन्स घेऊन चालतंय का, बिलकुल चालत नाही. सेंटेन्स बघा, अतिशय इम्पॉर्टंट पॅटर्न, याच्यामध्ये एरर शोधणं एक्झामला थोडं अवघड जातं. आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क एस्टरडे. बघा, एस्टरडे म्हणजे कोणाविषयी बोलले रे, वेळेविषयी बोललंय. कोणाविषयी बोलले, वेळेविषयी. आणि मी काय बोलतोय, माझा ऍडवर्ब ऑफ टाइम प्रेझेंट परफेक्ट टेन्स फॉलो करत नाही. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे कोणता, सब्जेक्ट प्लस हॅव स्लॅश हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय इथे माझ्याकडे आय सब्जेक्ट आहे. हॅव हॅज काय घेतलंय, माझा ऑक्झिलरी वर्ब घेतले, जो की ऍडवर्ब ऑफ टाइम बोलतोय. तुम्ही घेऊ शकत नाही, हॅव तर इथे येणार नाही. बघा, मी करेक्शन करतोय सेंटेन्समध्ये, हॅव येणार नाही, मला सिम्पल प्रेझेंट टेन्स घेतोय. त्याच्यामुळे मला आय फिनिश्ड माय होमवर्क एस्टरडे दिस द परफेक्ट सेंटेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स काय माझा, सब्जेक्ट प्लस हा माझा वर्बचा फॉर्म माय होमवर्क एस्टरडे. राईट आहे. सो याच्यामध्ये सिम्पली मला काय घ्यावं लागेल, मला सिंपल पास्ट टेन्स घ्यावं लागेल, प्रेझेंट नाही पास्ट टेन्स. अरे पास्ट म्हणजे वर्बचा कोणता फॉर्म, माझा V2 फॉर्म आहे. म्हणून काय घेतला, फिनिश्ड. ईडी का लावलंय, कारण V2 चा फॉर्म आहे. त्याच्यामुळे करेक्ट सेंटेन्स काय असणार, आय फिनिश्ड माय होमवर्क एस्टरडे दिस माय करेक्ट सेंटेन्स. राईट आहे. तर जेव्हाही एखाद्या सेंटेन्समध्ये टाइम नावाची गोष्ट दिसते तर मला प्रेझेंट परफेक्ट टेन्स घेऊन चालणार नाही. जर हा रूल माहित नसेल ना, तर हे सेंटेन्स तुम्हाला करेक्टच वाचणार. आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क एस्टरडे मला बरोबर आहे. किंवा काही बहादूर काय करणार, हॅवला हॅड करून टाकणार आणि बोलणार करेक्शन आहे. सो बारीक बारीक गोष्टी आहे, रूल्स माहित असेल तर बरोबर फॉलो होतात. नेक्स्ट बघा, वी हॅव गॉन टू लंडन लास्ट मंथ. इथे पण काय बोललंय, माझा लास्ट मंथ टायमाविषयी बोललंय, त्याच्यामुळे हॅव घेऊन चालेल का, बिलकुल चालणार नाही. मला काय घ्यावं लागेल, वी. राईट आहे. गॉन पण चालणार नाही, कारण गॉन हा माझा थर्ड फॉर्म होतो, मला काय V2 घ्यावं लागेल ना. सो वी वेंट टू लंडन लास्ट मंथ. राईट आहे. सो मी सिम्पली काय सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्टचा पॅटर्न फॉलो करतोय. राईट आहे. सो नेहमी लक्षात घ्यावा, जेव्हाही सेंटेन्समध्ये टायमाविषयी बोललं असेल तर मला काय काय घ्यावं लागेल, मला सिंपल पास्ट टेन्सच घ्यावा लागतो. राईट आहे. चला नेक्स्ट बघूया. लास्ट, पास्ट ऍक्शन बट टाइम इज अननोन. जर एखादी गोष्ट पास्ट मध्ये झाली पण मला टाइम माहिती नसेल, तेव्हा पण काय घेतो मी, पास्ट परफेक्ट टेन्सेस काय घेतो, कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव व्हिजिटेड दिस प्लेस अर्लियर. मी या जागी पहिले, ह्या जागेवर पहिले पण आलोय, पण कधी आलो मला माहित नाही. सो सिंपल सो माझा कोणता पास्ट परफेक्ट टेन्स फॉलो होणार. सो सब्जेक्ट प्लस काय माझा हॅव हॅज प्लस माझा व्हिजिटेड. राईट आहे, दिस प्लेस अर्लियर. सो माझा पॅटर्न कुठेतरी कोणता फॉर्म होतोय, माझा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा माझा पॅटर्न फॉलो होतोय. राईट आहे. चला नेक्स्ट बघूया. लास्ट आहे, प्रेझेंट टेन्स थोडा डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट म्हणजे ते युजेस खूप जास्त आहे. बाकी पास्ट टेन्स मध्ये एवढं नाहीये, फ्युचरमध्ये तर काहीच नाहीये. ठीक आहे. सो दोन टेन्स मध्ये थोडेसे रूल्स आहेत. आणि आजचं लेक्चर थोडं जर लॉंग जात पण असं जाऊ द्या, कारण बघा टेन्स शिकायला लोक 10-10, 15-15 तास इन्व्हेस्ट करतात. आपण 1-2 तास इन्व्हेस्ट केले तर काहीच बिघडत नाही. आणि सगळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे जरी लेक्चर लेंदी होतोय तरी काहीच हरकत नाही. काही नाही, 1 तासाचं लेक्चर थोडंसं आणखी 15 मिनिटं प्लस मायनस होईल, पण रूल्स महत्वाचे. राईट आहे. चला नंतर प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस. याचा पॅटर्न तुम्हाला ऑलरेडी सांगितला होता मी. याच्यामध्ये परफेक्ट आहे आणि कॉन्टिन्युअस आहे. कॉन्टिन्युअस म्हणजे कोणता येणार आहे, माझ्याकडे V4 येणार. राईट आहे. आणि परफेक्ट पासून काय घेणार मी, हॅव हॅज हा वाला पॅटर्न घेणार. आणि तुम्हाला काय बोललो, त्याच्यामध्ये नवीन गोष्ट काय असते, त्याच्यामध्ये नेहमी काय असतो, माझ्याकडे बीन असतो. राईट आहे. आणि नवीन तुम्ही आज जर शिकण्यासारखं असेल तर सिन्स आणि फॉर या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होतात. कारण हा टेन्स काय सांगतो, कुठेतरी गोष्ट पास्टमध्ये चालू होती आताही चालू आहे. जर मला हे सांगायचं असेल तर मी प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स वापरतो. एक्झाम्पल बघा म्हणजे बऱ्यापैकी कळेल. एक्झाम्पल काय बोलतो, माझं पहिलं एक्झाम्पल बघूया.
शी हॅज बीन वेटिंग सिन्स मॉर्निंग. राईट आहे, म्हणजे ती सकाळपासून वाट बघते आणि वाट बघण्याची क्रिया आता पण चालू आहे. काय बोललो मी, ती सकाळपासून वाट बघते आणि वाट बघण्याची क्रिया आता पण चालू आहे. म्हणून पॅटर्न बघा, सब्जेक्ट हॅज, हॅज का घेतलं कारण शी आहे, सिंग्युलर आहे. बिन का घेतलं कारण याच्यामध्ये बिन असतं. वेटला काय लावलं, आयएनजी, म्हणजे कोणता फॉर्म घेतला, V4 फॉर्म घेतला. बघा पॅटर्न पूर्ण फॉलो होतोय. आणि सिन्स का लावला कारण सिन्स घ्यावा लागेल. जोपर्यंत सिन्स किंवा फॉर घेणार नाही तोपर्यंत हे कळणार नाही की ऍक्टिव्हिटी पहिल्यापासून चालू होती. म्हणजे ती सकाळपासून वाट बघते आणि वाट बघणं आताही चालू आहे. राईट आहे. नंतर बघा, आय हॅव बीन टीचिंग सिन्स येस्टरडे, किंवा मी सध्या सेंटेन्स काय लिहू शकतो, आय हॅव बीन टीचिंग सिन्स लास्ट अवर. मी लास्टच्या तासापासून शिकवतोय आणि शिकवण्याची क्रिया आता पण चालू आहे ना रे. राईट आहे. सो अशा सेंटेन्समध्ये नेहमी माझा पॅटर्न काय फॉर्म होतं, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस माझा V4 फॉर्म प्लस माझा सिन्स. राईट आहे. सो हा पॅटर्न केव्हा, जेव्हा एखादी क्रिया पास्टमध्ये चालू होती आणि आताही चालू, जर मला प्रेझेंटमध्ये पण चालू आहे असं दाखवायचं असेल तर मी प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स वापरणार. राईट आहे. ही माझी सिंपल परिभाषा झाली प्रेझेंट परफेक्ट टेन्सची. आता बघा, दुसरं आणखी कुठे वापरतो, देर आर सर्टन वर्ड्स, काही वर्ड्स असे आहेत ना ज्याच्याबरोबर मी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरणारच. कोणकोणते बघा, हाऊ लॉंग, लॉंग, ऑल द टाइम, ऑल वीक. राईट आहे, सगळं टाइमविषयीच बोललंय. राईट, या केसमध्ये पण काय वापरणार मी प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सच वापरणार. एक्झाम्पल बघा, हाऊ लॉंग हॅव यू बीन वर्किंग, तू किती वेळेपासून काम करत आलेला आहेस, म्हणजे पहिले पण काम केलं आणि आता पण काम करतोय. सो परत पॅटर्न कोणता फॉर्म झाला माझा, हॅव झाला, बीन झाला, आयएनजी फॉर्म झाला. राईट आहे. नंतर बघा, ही हॅज बीन लाफिंग ऑल द टाइम, तो नेहमी असत असतो. सो बघा, माझा सब्जेक्ट प्लस हॅज प्लस बीन प्लस आयएनजी फॉर्म. राईट आहे. सो कुठेतरी ती क्रिया तो पहिले पण असत होता, आता पण असतोय. हे तर झालं, पण आता मी सेंटेन्स कसे आयडेंटिफाय करतो, शॉर्टकट. मला कुठे लॉंग दिसतंय बघा, लॉंग दिसलं तर माझा परत हावाला टेन्स येणार. खाली काय दिसतंय मला बघा, ऑल द टाइम. राईट आहे, ऑल द टाइम आला ना सेंटेन्स मध्ये, तो कोणता फॉर्म होणार, कंटिन्युअस टेन्स होणार. तर नेहमी मला मिनिंग माहित असणं जरुरी असं नाही. ठीक आहे, मला सेंटेन्स सपोज खूप कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स तुम्हाला एक्झामला दिसलं, ज्याचं एरर विचारली आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द आयडेंटिफाय केला, ऑल द टाइम, त्याच्यामध्ये हा शब्द गिवन आहे, तो विषय संपला. आता ते सेंटेन्सचं मिनिंग तुम्हाला माहिती नाही माहिती काय घेणं नाही तुम्हाला माहिती आहे ऑल द टाइम सेंटेन्स मध्ये वापरलंय, म्हणजे मला कुठेतरी परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सचा फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 चा फॉर्मॅट सेंटेन्स मध्ये आहे का चेक करून घ्या. जर तो नसेल तर तेच करेक्शन रिक्वायर आहे. राईट आहे. सो प्रत्येक वेळेस सेंटेन्सचा मिनिंग माहित असणं जरूर नसतं. थोडासा जर तुम्हाला क्लू जरी लागून गेला ना सेंटेन्सचा, तरी पण आरामात काम होऊन जातं. राईट आहे. चला, नेक्स्ट टेन्स आहे, आता पास्ट टेन्स विषयी बोलूया. आता एक 5-10 मिनिटाचा फर्दर डिस्कशन आहे. सिंपल टेन्सच थोडा अवघड होता, प्रेझेंट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये एवढं काय नाहीये, हा टेन्स तुमचा पटापट संपून जाईल. पण बघा, रूल्स तर रूल्स जे आहेत ते आहे, जे तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील. आता बघा, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्मॅट काय सांगितलं तुम्हाला मी, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मला वर्बचा सेकंड फॉर्म घ्यावा लागेल. राईट आहे. बघा, कुठे कुठे वापरला जातो, सगळ्यात पहिले युजेस. जर काही सेंटेन्स मध्ये अगो, लास्ट, बिफोर, लास्ट वीक, लास्ट मंथ असे जर सेंटेन्स असतील तर मला कोणता टेन्स वापरावा लागेल, तर मला सिंपल पास्ट टेन्स वापरावा लागतो. फॉर एक्झाम्पल बघा, आय वेंट देअर एस्टरडे. राईट आहे, आय वेंट देअर एस्टरडे. किंवा खालचं सेंटेन्स बघा, आय कम्प्लिटेड माय टास्क लास्ट वीक. राईट आहे. जर तुम्ही दोन्ही सेंटेन्स प्रॉपरली ऑब्झर्व केले, राईट आहे, जर दोन्ही सेंटेन्स प्रॉपरली ऑब्झर्व केले तर मला जो टेन्स विचारलाय तो टेन्स कोणता बोललाय, मला सिंपल पास्ट टेन्स. याचा फॉर्मॅट काय असतो माझा, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. राईट आहे. सो याच्यामध्ये बघा, अगो, लास्ट, नंतर माझा लास्ट वीक, लास्ट मंथ, असे जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स माझा फॉलो करतात. इथं बघा, लास्ट वीक आहे, याच्यामध्ये एस्टरडेला लिहिले पण एस्टरडे वगैरे पण असलं, तर त्यासाठी पण कोणता टेन्स असतो माझा सिंपल पास्ट टेन्स असतो. तर सब्जेक्ट प्लस वेंट म्हणजे V2 फॉर्म, कम्प्लीटचा V2 कम्प्लिटेड. राईट आहे, मी कुठेतरी सिंपल पास्ट वापरलाय. नंतर बघा, माझ्या पास्टच्या काय हॅबिट असेल, जसं की मला फुटबॉल खेळायला खूप आवडायचं, मला देवाला प्रे करायला खूप आवडायचं, तर अशा गोष्टी पण माझ्या कशामध्ये असणार रे, सिंपल पास्ट टेन्स मध्येच असणार. एक्झाम्पल, आय प्लेड फुटबॉल एव्हरी डे. राईट आहे, मी माझ्या पास्टमध्ये काय करायचो, नेहमी फुटबॉल खेळायचो, दररोज खेळायचो. सो सब्जेक्ट प्लस V2 फॉर्म. राईट आहे. परत ही ऑलवेज प्रेड टू गॉड, तो नेहमी देवाला प्रार्थना करायचा. सो सब्जेक्ट प्लस V2 प्रेड. राईट आहे. कमीत कमी सेंटेन्स वाचून तुम्हाला टेन्स आयडेंटिफाय करता आला पाहिजे, बाकीचं काही नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आणखी 2 रूल यायचे. जेव्हा माझ्याकडे कंडिशनल सेंटेन्स असतं, कंडिशनल म्हणजे कळतं ना, जर तू ते केलं तर मी ते करेल, जर तुम्हाला चॉकलेट दिलं तर मी ते काम करेल, आपण आईला बोलतो ना, त्याला बोलतो कंडिशनल सेंटेन्स. तर याच्यामध्ये पण नेहमी माझा कोणता टेन्स वापरतो, पास्ट टेन्स. त्याच्यामध्ये जनरली कोणकोणते वाक्य असतात, विश, इफ, ॲज इफ, ॲज दो. हे जर वाक्य माझ्या सेंटेन्समध्ये असेल तर ह्या वर्ड नंतर आफ्टर दिस वर्ड जे वर्ब वापरतो मी, तो वर्ब कोणता असला माझा, पास्ट इंडेफिनेट टेन्स. म्हणजे कोणता फॉर्म असणार तो रे, तो माझा V2 फॉर्म असला पाहिजे.
ठीक आहे. जसं एक्झाम्पल बघा, आय विश आय नो सिंगिंग, कंडिशनल झालं की माझी अशी म्हणजे खूप बरं झालं असतं जर मला सिंगिंग आली असती तर. सो कुठेतरी कंडिशनल सेंटेन्स आहे, राईट आहे. याच्यामध्ये विश रिप्रेझेंट केली आहे. सो बघा, आय विश तर करेक्ट आहे. बघा याच्यात विश वापरले गेले. सेंटेन्स बघा, तुम्ही सेंटेन्सचं आयडेंटिफिकेशन करणं शिकायचं. विश वापरला गेले. सो विश नंतर तो काय बोलतोय की याच्यानंतर जे वर्ब घ्यायचं ते कोणतं घ्यायचंय, पास्ट इनडेफिनेट वर्ब घ्यायचंय. त्याच्यामध्ये जर कुठं मला एरर काढायला लावली तर हा नो जो आहे ना हा इनकरेक्ट आहे, कारण हा माझा V1 फॉर्म आहे. मला नोच्या जागी काय घ्यावं लागेल, V2. तर V2 काय असेल, न्यू, राईट आहे, KNEW. सो आय विश आय न्यू सिंगिंग, खूप बरं झालं असतं जर मला सिंगिंग आली असती तर. बघा, इफ ही कम्स, सेंटेन्सची सुरुवात कशाने होते, परत इफने होते. तर मला पुढे जो पण वर्ब घ्यायचा तो वर्ब कशामध्ये घ्यावा लागेल मला, तो वर्ब मला V2च्या फॉर्म मध्ये घ्यावा लागेल, राईट आहे. तर बघा, इफ ही कम्स ही वुड कॉंग्रॅच्युलेट हिम, राईट आहे. आता बघा, इफ नंतर माझा वर्ब कोणता आहे, कम्स, राईट आहे. जे की काय असणार, चुकीचं असणार. मला इथं कम्स घेऊन चालेल का, V2 काय असेल, कमचा V2 काय माझा केम. इफ ही केम, जर तो आला असता तर मी त्याला काय केलं असतं, कॉंग्रॅच्युलेट केलं असतं. तर जेव्हाही मला वाक्यामध्ये विश, इफ, ॲज इफ किंवा ॲज दो असे सेंटेन्स दिसतात, बघा एक्झामला परत परत आलेले क्वेश्चन्स आहेत, याला काही ऑप्शन नाहीये. एक्झाम हाच पॅटर्न फॉलो करतो. तुम्ही कोणताही पेपर उघडून घ्या, तुम्ही चेक करून घ्या, राईट आहे. त्याच्यामुळे हे रूल्स माहीत असणं जरुरी आहे. जरी बोर होत असेल किंवा पचायला थोडं अवघड जात असेल, पण रूल्स आर रूल्स. जिथं शॉर्टकट मी देतोय, पण ह्या गोष्टी कुठेतरी नोट डाऊन करून घ्या, दररोज वाचा. मी तुम्हाला PDF ही ॲज इट इज प्रोव्हाइड करणार आहे. सो डेली रिडिंग ठेवा. जशी तुम्ही डेली रिडिंग ठेवणार ते हे तुमचं ना एक दिवस एकदम आरामात क्लिअर होऊन जाणार. इव्हन तुम्ही 10 दिवस जरी कंटिन्युअस वाचत राहिले नाही, त्या गोष्टी एक्झामला आठवतात की याच्यामध्ये काहीतरी असं करेक्शन असतं. कमीत कमी आयडिया तर लागेल की याला असं हँडल करता येऊ शकतं, मी वाचलंय. नंतर बघा काही सेंटेन्स, इट इज युज्ड विथ, इट इज टाइम, इट इज हाय टाइम, इट इज अबाउट टाइम. ह्या केसमध्ये पण मी कोणता वापरतो, माझा सिंपल पास्ट टेन्स वापरतो. बघा, इट इज टाइम टू रिपेअर फॅन. बघा, इट इज टाइम वापरलं तर माझा व्हर्बचा कोणता फॉर्म, V2 असला पाहिजे. ते रिपेअर आहे, रिपेअर घेऊन चालेल का रे, बिलकुल नाही. इट इज टाइम असेल, मला सिंपल पास्ट टेन्स म्हणजे मला V2 फॉर्म घ्यावा लागेल. तर V2 फॉर्म काय असेल माझा, REPAIRED, रिपेअर्ड. तसं बघा, इट इज टाइम, इट इज अबाउट टाइम वेन यू गेट हेअर कट. तर गेट घेऊन चालेल का, गेट तर माझा V1 आहे, मला V2 घ्यावा लागेल. तर V2 काय लिहायचा, गेटचा गॉट. इट इज टाइम वेन यू गॉट अ हेअर कट, राईट आहे. तर हे माझे सिंपल पास्ट टेन्सचे युटिलायझेशन झाले. आता जर पास्ट कॉन्टिन्यूस विचारलं तर पास्ट कॉन्टिन्यूसचा फॉर्मॅट काय माझा, वॉज वेअर, नंतर काय माझा V4, वॉज वेअर, नंतर माझा कोणतं स्ट्रक्चर आहे, V4 म्हणजे ING फॉर्म आहे. तर याचे यूज कुठे कुठे होतं बघा, याचे जास्त यूज नाहीये, याचे 3 ते 4 यूज आहे. बघा, जेव्हाही इट इज यूज टू शो टास्क, इट इज इन कॉन्टिन्युअस इन पास्ट. एखादी टास्क पास्ट मध्ये चालू होती, जर मला हे सांगायचं असेल तर मी कोणता टेन्स वापरेल, पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स वापरेल. जर एखादी घटना माझ्या भूतकाळात चालू होती हे सांगायचं आहे तर. फॉर एक्झाम्पल बघा, वेन आय व्हिजिटेड हर शी वॉज क्लिनिंग द रूम. जेव्हा मी तिथे व्हिजिट केली ना तेव्हा ती काय करत होती, तेव्हा ती रूम क्लीन करायचं काम करत होती. तर ऑब्व्हियसली आय व्हिजिटेड, वेन आय व्हिजिटेड हर शी वॉज क्लिनिंग अ रूम. बघा, शी वॉज क्लिनिंग अ रूम माझा कोणता, पास्ट कॉन्टिन्युअस फॉर्म फॉलो होतोय, राईट आहे. विथ द हेल्प ऑफ दिस क्लॉज वी कम टू नो दॅट टास्क वॉज स्टार्टेड इन द पास्ट. माझी एखादी टास्क पास्टमध्ये सुरुवात, पास्टमध्ये चालू होती, मला सांगण्यासाठी मी ही वाली क्रिया वापरतोय की जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा तिथे काम करत होती. सो शी वॉज क्लिनिंग द रूम. आणि ऑब्व्हियसली आय व्हिजिटेड हा तर माझा सिंपल पास्ट झाला, राईट आहे. नंतर बघा, वेन 2 टास्क ऑकरिंग सायमल्टेनियसली इन द पास्ट. जेव्हा 2 टास्क सायमल्टेनियसली पास्टमध्ये होतात त्या केसमध्ये पण मी काय करतो, माझा पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स वापरतो. बघा, वेन आय वॉज स्टडिंग, जेव्हा मी स्टडी करत होतो तेव्हा माय सिस्टर वॉज वॉचिंग टेलिव्हिजन. बघा, माय सिस्टर वॉज प्लस ING फॉर्म, राईट आहे. नंतर बघा, वेन आय वॉज वर्किंग, जेव्हा मी काम करत होतो तेव्हा माझा भाऊ काय खेळत होता. देन माय ब्रदर वॉज प्लेइंग. सो हा जो फॉर्मॅट तुम्ही कॉन्टिन्युएशनचा बघतात आहे ना, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी पास्टमध्ये कंटिन्यू चालू आहे सांगण्यासाठी कोणता फॉर्मॅट वापरला रे, सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्टचा फॉर्मॅट वापरला, राईट आहे. याच्यामध्ये एवढे करेक्शन एक्झामला येत नाही, जस्ट आहे यूज म्हणून सांगतोय. जे जे इम्पॉर्टंट होते मागे तुम्हाला मी एक्सप्लेन केले होते, पण माहित असणं कधीही चांगलं, राईट आहे. आणखी 2 यूज याचे मी सिंपल पास्ट टेन्स मध्ये सुद्धा याला वापरू शकतो. जसं बघा, वेन आय वॉज स्टडिंग, इथं काय लिहिलं तुम्ही, वेन आय वॉज स्टडिंग माय सिस्टर वॉज वॉचिंग टेलिव्हिजन. किंवा मी काय या जागी काय वापरू शकतो, वाईल आय वॉज स्टडिंग माय सिस्टर वॉच्ड टीव्ही. माझी सिस्टर काय करत होती, टीव्ही बघत होती. मी सिंपल पास्ट घेतला इथे, राईट आहे. पण नोट काय बघा, वर्ब दॅट कम्स विथ वाईल शुड फॉलो पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स.
वाईल नंतर जो पण माझा वर्ब येईल तो पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सच फॉलो करेल. म्हणजे कोणता फॉर्म फॉलो करेल? V4 फॉर्म प्लस वॉज वेअर घ्यावा लागेल. सो वाईल नंतर माझा नेहमी काय असतो? पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. अतिशय इम्पॉर्टंट आहे, नोट केलंय म्हणजे कुठेतरी एक्झामला विचारलं गेलं, एवढं लक्षात ठेवा. राईट आहे. सो वाईल नंतर नेहमी माझा कोणता असणार? पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स असणार. नंतर बघा, यूज टू शो कंपल्सिव्ह हॅबिट. जर तुमच्या पास्टच्या एखाद्या कंपल्सिव्ह हॅबिट असेल, ज्या तुम्ही नेहमी त्या गोष्टी पास्टमध्ये करतात, हे सांगण्यासाठी पण मी कोणता वापरतो? पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स वापरतो. ही इज ऑलवेज क्रिबिंग अँड क्राईंग. राईट आहे. तो नेहमी काय रडतोय? नेहमी कंप्लेंट करतो. राईट आहे. तर त्याच्यामध्ये पण कोणता वापरला? पास्टची हॅबिट्स आहे. ही वॉज ऑलवेज अब्युजिंग अदर. तो नेहमी दुसऱ्याला त्रास देतो. पास्टची हॅबिट आहे. सो ऑब्व्हियसली काय वापरलं मी? ही प्लस वॉज प्लस ING फॉर्म. राईट आहे. ते छोटे छोटे यूज आहे कॉन्टिन्युअसचे. आणि नेक्स्ट आता पास्ट परफेक्ट टेन्स. बघा, परफेक्ट टेन्सची स्ट्रक्चर काय माझं? एखादी ऍक्टिव्हिटी पास्टमध्ये कंप्लीट झाली आहे किंवा सध्या कंप्लीटेड हे मला सांगण्यासाठी मी कोणता वापरणार? माझा पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज करणार. राईट आहे. याचा एवढा जास्त यूज नाही. बघा, सगळ्यात पहिला यूज काय? दोनच यूज आहे. इट इज शो टास्क परफॉर्म इन द पास्ट. एखाद्या टायमाच्या अगोदर एखादी टास्क ऑलरेडी कंप्लीट झाली हे सांगण्यासाठी मी कोणता टेन्स वापरतो? पास्ट परफेक्ट टेन्स. याची खासियत काय रे? याच्यामध्ये नेहमी मी कोणता वापरणार? हॅड वापरणार. त्यात नेहमी हॅड असणार. आणि वर्बचा कोणता फॉर्म असणार? थर्ड फॉर्म. बघा, एक्झाम्पल बघूया. ही एक्सरसाइज तुम्ही सॉल्व्ह करा जरा. ही रिउंड हिज लाईफ बिकॉज ऑफ ड्रग्स इव्हन बिफोर एज ऑफ 10. 10 वर्षाच्या अगोदरच त्याने त्याची स्वतःची लाईफ बर्बाद करून घेतली ड्रग्सच्या नांदी लागून. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ऍक्टिव्हिटी ऑलरेडी कंप्लीट आहे. त्याची लाईफ ऑलरेडी बर्बाद झाली आहे. ती बर्बाद व्हायची बाकी बिलकुल नाही. ती कंप्लीट झालेली ऍक्टिव्हिटी आहे. सो मला कोणता टेन्स घ्यावा लागेल? पास्ट परफेक्ट टेन्स घ्यावा लागेल. राईट आहे. सो या सेंटेन्समध्ये करेक्शन काय येईल रे? या सेंटेन्समध्ये करेक्शन विचारलं तर ही रिउंड म्हणण्यापेक्षा मला काय घ्यावं लागेल? हॅड घ्यावं लागेल. इथं हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल हॅड. सो ही हॅड रिउंड. ईडी का घेतला? कारण V3 फॉर्म म्हणून ईडी राहील. V3 फॉर्म म्हणून ईडी राहील. सो करेक्ट सेंटेन्स विल बी ही हॅड रिउंड हिज लाईफ बिकॉज ऑफ ड्रग्स इव्हन बिफोर द एज ऑफ 10. राईट आहे. नेक्स्ट बघा, ही लर्न ड्रायव्हिंग इव्हन बिफोर एज ऑफ 15. त्याने 15 वर्षाच्या अगोदरच कार चालायला शिकून घेतली. सो ही पण ऍक्टिव्हिटी पास्टमध्ये कंप्लीटेड आहे. राईट आहे. तो कार आता शिकतोय का? बिलकुल नाही. कार त्याची ऑलरेडी शिकून झाली. तिथे पण मला काय घ्यावं लागेल? इथे मला पास्ट परफेक्ट टेन्स घ्यावा लागेल. राईट आहे. सो ही लर्न म्हणण्यापेक्षा मला परत हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. ही हॅड लर्न. राईट आहे. इथं हॅड वापरावं लागेल. सो ही हॅड लर्न ड्रायव्हिंग इव्हन बिफोर एज ऑफ 15. कारण ऍक्टिव्हिटी ऑलरेडी कंप्लीटेड आहे. सो हा एक छोटासा यूज आहे पास्ट परफेक्ट टेन्सचा. सेकंड बघा, जेव्हा वेन टू टास्क ऑकर्ड इन द पास्ट वन आफ्टर अनदर. जेव्हा दोन टास्क पास्टमध्ये एकानंतर एक होत आहे. ऍक्च्युली कोणीतरी मला ना काल पहिला जो व्हिडिओ अपलोड केला ना, एका मुलाने क्वेश्चन केला होता, सर पास्टमध्ये जर दोन ऍक्टिव्हिटी एकानंतर एक होतात तर कोणता टेन्स फॉलो करायचा? तर मी ऑलरेडी तिथे उत्तर दिलंय, पण इथे परत सांगतो. जर दोन ऍक्टिव्हिटी माझ्या पास्ट टेन्स मध्ये होत असेल ना, तर टास्क एंडेड फर्स्ट. जी टास्क पहिले होती ना ती माझी कशात घ्यायची? पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये घ्यायची आणि दुसरी सिंपल पास्ट मध्ये घ्यायची. राईट आहे. सो जी टास्क माझी पहिले कंप्लीट होणार ती माझी माझा कोणता टेन्स असणार? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट म्हणजे काय? मला कुठेतरी हवाला स्ट्रक्चर फॉलो करावं लागेल. आता बघा, द पेशंट डाईड बिफोर द डॉक्टर कम. सो पहिली ऍक्टिव्हिटी काय होते? पहिले पेशंट जातोय, त्याच्यानंतर डॉक्टर येतो. राईट. सो पेशंट डेड म्हणण्यापेक्षा पेशंट हॅड डेड. इथं हॅड काय लावलं मी? कारण पहिली ऍक्टिव्हिटी मला कशात घ्यायची रे? पास्ट परफेक्ट मध्ये घ्यायची. तर पहिले काय आलं? पहिले पेशंट गेला आणि नंतर डॉक्टर आला. राईट आहे. आणि दुसरं काय असणार? म्हणजे सिंपल मध्ये असणार, ते बरोबर आहे. सो पेशंट हॅड डेड बिफोर डॉक्टर केम. राईट आहे. सो केम काय येणार माझा? कारण सिंपल पास्ट टेन्स माझा V2 फॉर्म होतो ना रे, म्हणून केम बरोबर आहे. राईट आहे. नेक्स्ट बघा, ही केम आफ्टर ही गॉन. राईट आहे. ही केम आफ्टर ही गॉन. तर पहिलं सेंटेन्स काय कंप्लीट होतं? पहिले तो चालला गेला, नंतर तो आला. पहिले तो चालला गेला, नंतर तो आला. सो आफ्टर ही हॅड गॉन. राईट आहे. मला इथं काय लागेल? हॅड लावा लागेल. सो जो सेंटेन्स पहिलं कंप्लीट होतोय त्याला मी काय लावतो रे? पास्ट परफेक्ट टेन्स घेतोय. सो शी हॅड गॉन. सो ही केम आफ्टर ही हॅड गॉन. सो पहिले तो गेला आणि नंतर तो आला. सो पहिली ऍक्टिव्हिटी माझी कशामध्ये आली? पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आली. राईट आहे. आणि लास्ट आहे माझा पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. याच्यामध्ये काय असणार? माझा हॅड असणार. मी काय बोललो होतो? जेव्हा परफेक्ट कॉन्टिन्युअस बद्दल बोलतो, सो कॉन्टिन्युअस मुळे माझा V4 फॉर्म येणार. याच्यामध्ये जे कंपल्सरी सेंटेन्स ते माझा काय असणार आहे? बीन. राईट आहे. आणि मग पुढे माझा सिन्स फॉर त्याला लागतोच. राईट आहे. याची यूज बघूया. टू शो रिपीटेड टास्क. जर मला एखादी टास्क परत परत होती असं दाखवायचं ना, तर त्या केसमध्ये मी काय वापरणार? पास्ट परफेक्ट टेन्स वापरणार. जसं बघा, आय हॅड बीन ट्राईंग युअर फोन फॉर अ लॉंग टाइम. मी कधीपासून तुला फोन लावण्याचा प्रयत्न करतोय. सो ती टास्क त्याने परत परत केली.
राईट आहे. सो त्याच्यामुळे मला पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअसचं स्ट्रक्चर वापरावं लागेल. बघा एखाद्याला फोन लावत असतो, त्याचा फोन लागत नाही. तो आल्यानंतर आपण त्याला काय बोलतो, बाबा तुला मी कधीचा फोन लावतो, तू फोनच माझा घेत नाही, की तुझा फोनच लागत नाही. तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार, आय हॅड बीन ट्राईंग युअर फोन फॉर लॉंग टाइम. मला पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स वापरावं लागेल. राईट आहे. ही हॅड बीन ट्राईंग फॉर अ गुड जॉब. तो कधीपासून चांगला जॉब शोधण्याचा प्रयत्न करतोय. माझी टास्क कशी होती रे, रिपीटेड टास्क होती. आणि सेकंड काय, अ टास्क परफॉर्म इन द पास्ट बट अफेक्ट्स वेअर स्टील इन द पास्ट. एखादी गोष्ट पास्टमध्ये झाली आहे, पण तिचे आणखी पण जे इफेक्ट ते पास्टमध्ये दिसतात आहे, तर त्या केसमध्ये पण मी कोणतं वापरणार, माझा पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स वापरणार. एक्झाम्पल बघा, शी हॅड बीन स्टडिंग वेन द न्यूज फॉर अ सिलेक्शन कम इन. ती आणखी पण पास्टमध्ये स्टडीज करत होती जेव्हा तिच्या सिलेक्शनची न्यूज आली. सो ती सिलेक्ट झाली हे तर बरोबर आहे, पण तरीही ती स्टडीज करत होती. राईट आहे. सो एखादी गोष्ट पास्टमध्ये झाली, पण त्याचा अफेक्ट काय, स्टडी करणे, तोही कंटिन्युअस चालू होता. नंतर बघा, आय हॅड बीन रिडिंग अ स्टोरी वेन शी आस्क्ड मी अबाउट इट्स प्लॉट. राईट आहे. मी त्या गोष्टीचा अभ्यास करत होतो जेव्हा त्या गोष्टीबद्दल तिने मला विचारलं. राईट आहे. सो एखादी गोष्ट पास्टमध्ये झाली आहे आणि तिचा अफेक्ट स्टील देअर इन द पास्ट असेल, तेव्हाही मी हा वाला टेन्स वापरतो. फ्रँकली स्पीकिंग या टेन्सचा एवढा यूज नाहीये, खूप रेअरली यूज होतो हा टेन्स. पण कसं माहिती आहे का, जरी याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. इम्पॉर्टंट टेन्स जे स्टार्टिंगला मी सांगितलं ते एक्झामला रिपीटेड आहे, पण एखाद्या वेळेस एक्झामिनरचं डोकं फिरलं, इकडून विचारलं तर विचारू शकतात, आणि याची जास्त यूज पण नाही. राईट, याचे दोनच यूज आहे, संपला हा टेन्स इथे. सो माहित असलं पाहिजे. आणि लास्ट तुमचा कोणता आहे माहिती का, फ्युचर टेन्स. फ्युचर अशी पटापटा बोलून घेऊया. बघा, फ्युचरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट शाल विलचं डिस्कशन आहे, पण शाल विलचं डिस्कशन आता सध्या एवढं होत नाही. आपण जनरली कोणता वापरतो रे, नेहमी विल वापरतो. विल वापरतो, पण शाल विल मध्ये डिफरन्स आहे. डिफरन्स काय माहिती का, जेव्हा मी विल वापरतो आणि विल बरोबर मी सेकंड किंवा थर्ड पर्सन वापरला. सेकंड आणि थर्ड पर्सन म्हणजे काय रे, ही, शी, इट असं काहीतरी वापरलं, तर त्यावेळेस तो काय दाखवतो, अनसर्टेनिटी दाखवतो. अनसर्टेनिटी म्हणजे काय, श्युअरिटी नाहीये. फॉर एक्झाम्पल, यू विल बी ट्रॅश्ड बॅडली. तू खूप ट्रॅश बॅडली म्हणजे खूप मार्क असेल. सो अनसर्टेनिटी, शुअर नाहीये पण आहे. मग विल बरोबर मी कोणता पर्सन वापरला, यू, म्हणजे थर्ड पर्सन वापरली, यू पण येणार ना. सेकंड किंवा थर्ड पर्सन वापरला तर माझा काय दाखवतो, अनसर्टेनिटी दाखवतो. आणि फर्स्ट पर्सन शाल बरोबर वापरला तर तो अनसर्टेनिटी दाखवतो. तर अनसर्टेनिटी शो करायची असेल, तुम्ही शुअर नसाल तर विल बरोबर सेकंड किंवा थर्ड पर्सन घ्यावं लागेल, आणि शाल बरोबर मला फर्स्ट पर्सन घ्यावं लागेल. जसं आय शॅल व्हिजिट यू सून, मी तुला व्हिजिट करेल, पण कधी करेल तो शुअर नाहीये, अनसर्टन आहे. राईट आहे. त्या इन्स्टंट बद्दल तो शुअर नाही, मी तुला कधी भेटेल. सो आय शॅल व्हिजिट यू सून. पण ते चित्र काय बोललं असतं, आय विल व्हिजिट यू सून, तर तो शुअरली तुम्हाला व्हिजिट देणार आहे. राईट आहे. सो फर्स्ट पर्सन जर विल बरोबर आला, बघा पुढे लिहिलं पण आहे मी, माझा जर फर्स्ट पर्सन कोणाबरोबर आला, विल बरोबर आला, तर त्या केसमध्ये बघा आय विल. सो त्या केसमध्ये काय असतं, इथं विल आहे. राईट आहे. फर्स्ट पर्सन जर विल बरोबर आला तर तो मला काय दाखवतो, सर्टेनिटी दाखवतो. आणि सेकंड आणि थर्ड पर्सन मध्ये जर शाल घेतला तर तो सर्टेनिटी दाखवतो. तो दोघांपैकी कोणतं पण एक लक्षात ठेवा, दुसरं ऑटोमॅटिक लक्षात राहतं. जसं यू शॅल पेड ₹1000. सो थर्ड पर्सन बरोबर काय घेतला, शाल घेतलाय. सो ऑब्व्हियसली तुम्हाला तो शुअरली ₹1000 परत करणार. राईट आहे. तेच त्याने जर यू विल विचारलं ना, वाट बघत बसा, तुम्हाला पैसे भेटत नाही. सो शाल आणि विलचा यूज फक्त सिम्पली कशासाठी होतो माहिती का, एखादी गोष्टबद्दल तुम्ही शुअर आहात की नाही आहात हे डिसाईड करण्यासाठी होतो. सो डिपेंड करतं मी सेकंड थर्ड पर्सन बरोबर शाल घेतोय की विल घेतोय, तर ती पर्टिक्युलर इन्स्टंट तुमचा सर्टन आहे की अनसर्टन आहे, तर कोण डिसाईड करणार आहे, पर्सन, आणि प्लस शाल आणि विल. सो मी तर नेहमी हेच लक्षात ठेवतो, विल बरोबर फर्स्ट पर्सन घ्या तर माझी सर्टनिटी शो करतो, म्हणजे काय, ते शुअरली असणार. तेच विल बरोबर मी सेकंड किंवा थर्ड पर्सन घेतला तर माझी अनसर्टनिटी असणार. सिमिलरली शॅल बरोबर जर सेकंड किंवा थर्ड पर्सन घेतला तर हा सर्टनिटी दाखवतो. सर्टनिटी कळतं ना रे, एखादी गोष्ट कन्फर्म होणार हे सांगणं. ते शॅल बरोबर जर मी फर्स्ट पर्सन वापरला, जसं की आय वापरला, आय शॅल, तर त्याचा अर्थ काय होतो, ती गोष्ट शुअर नाहीये. राईट आहे. आय होप तुमच्या थोडंफार लक्षात आलं असेल. तर एवढा शालविलचा थोडासा यूज होता, कारण याच्यामध्ये होतं म्हणून सांगून दिलं. बाकी बघा, पुढच्या काही गोष्टी त्या डिस्कस करूया. लास्टचे 4-5 मिनिटं राहिले आणि हे डिस्कशन आपलं संपेल. आजचं लेक्चर थोडं लेंदी होतं, आय अग्री, पण विश्वास ठेवा, टेन्स आज मला संपवायचा होता, आणि टेन्स मधल्या गोष्टी रिपीटेडली एक्झामला येतात. सो प्रॅक्टिस करणं कुठेतरी जरुरी आहे. बघा, फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स. कॉन्टिन्युअस मध्ये काय असणार, माझा ऑब्व्हियसली कॉन्टिन्युअस आहे, म्हणजे V4 फॉर्म तर असणारच आहे, डोळे दाखवून V4 असणार, आणि शाल विल, आणि याच्यात कोणता यूज होणार, बी यूज होणार. तर बघा, अ टास्क दॅट विल गोइंग ऑन इन द फ्युचर, एखादी टास्क फ्युचरमध्ये चालू असेल, हे जर मला सांगायचं असेल तर मी कोणता टेन्स वापरणार, तर मी फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स वापरणार. एक्झाम्पल बघा, वेन आय व्हिजिटर शी विल बी मेकिंग अ कप ऑफ कॉफी फॉर मी. जेव्हा मी तिला भेटेल ना, तेव्हा ती माझ्यासाठी काय करत असेल, कप ऑफ कॉफी करत असेल. बघा, आय बरोबर काय वापरलं रे, विल वापरलंय. जर मागे गेलं, मी काय बोललो तुम्हाला, जर विल बरोबर फर्स्ट पर्सन वापरला आय, तर काय, सर्टेनिटी म्हणजे काय,
कॉफी नक्की भेटेल त्याला विश्वास आहे, म्हणून आय विल वापरलं, म्हणून थोडं एक्सप्लेन केलं होतं मी, राईट आहे. कुठेतरी तुम्ही शुअर आहात. आता एवढा कोणी इंग्लिशमध्ये विचार करत नाही, कोणीच करत नाही एवढा विचार, पण याचे मिनिंग असे लागतात, राईट आहे. सो आय बरोबर विल वापरलं म्हणजे तो शुअर आहे, आणि ते फ्युचरमध्ये ती गोष्ट होईल असं सांगायचंय, म्हणून मी काय वापरलंय बघा, शी विल प्लस बी प्लस आयएनजी फॉर्म, राईट आहे. किंवा एखादी फ्युचरची प्लान ऍक्शन असेल एखाद्या पिरियड ऑफ टाइमसाठी, म्हणजे मला टाइम पिरियड शुअर आहे मी, तर त्यावेळेस त्या केसमध्ये पण फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स वापरेल. ही विल बी ट्रॅव्हलिंग फॉर अ मंथ, राईट आहे. तो एका महिन्याकरता काय करणार, ट्रॅव्हल करणार आहे, तर शुअरिटी कुठेतरी. सो त्या केसमध्ये पण काय वापरणार मी, प्लॅन ऍक्शन आहे माझी, फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स वापरणार. नेक्स्ट टेन्स माझा फ्युचर परफेक्ट टेन्स. तर परफेक्ट मध्ये फक्त नवीन काय असणार माझ्याकडे, हॅव असणार आणि वर्बचा थर्ड फॉर्म असणार. याचा एकच यूज आहे. यूज कुठं होतो, एखादी द टास्क विल बी कम्प्लिटेड विथ अ स्पेसिफाईड टाइम. जर एखादी टास्क फ्युचरमध्ये एका पर्टिक्युलर टाइममध्ये पूर्ण होईल असं तुम्हाला माहिती असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही काय वापरणार, फ्युचर परफेक्ट टेन्स वापरणार. एक्झाम्पल बघा, शी विल बी सबमिटेड अ प्रोजेक्ट बाय मंडे. ती मंडेला तिचा प्रोजेक्ट सबमिट करेल, फ्युचरमध्ये मंडेला होणार आहे. नंतर काय, द शॉप विल हॅव रीच द शिप विल हॅव रीच लंडन बाय द एंड ऑफ दिस मंथ. या मंथच्या एंड पर्यंत शिप कुठं पोहोचेल, लंडनला पोहोचेल. यू विल हॅव क्लिअर द एक्झाम बाय एंड ऑफ दिस इयर. हे माझे होप्स असेल, यू विल हॅव क्लिअर युअर महाजनको एक्झाम बाय द एंड ऑफ दिस इयर. या महिन्याच्या एंडिंग, ह्या वर्षाच्या एंडिंग पर्यंत तुमचा आता तुमचा जॉब असेल महाजनकोचा, राईट आहे. सो या केसमध्ये पण काय वापरणार, फ्युचर परफेक्ट टेन्स वापरेल, की फ्युचरमध्ये एक पर्टिक्युलर स्पेसिफाईड टाइममध्ये ती ऍक्टिव्हिटी काय झाली आहे, कंप्लीट झाली आहे, राईट आहे. नेक्स्ट आहे तुमचा लास्ट, फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. याच्यामध्ये काय असणार तुमचं, परफेक्ट कॉन्टिन्युअस आहे. कॉन्टिन्युअस म्हणजे कोणता फॉर्म असणार, बिफोर असणार. परफेक्ट आहे, राईट आहे, म्हणून तुम्हाला काय घ्यावं लागेल, सॉरी फ्युचर परफेक्ट म्हणजे इथं काय असणार, बीन असणार, राईट आहे. आणि शॅल विल प्लस हॅव, आम्हाला तुम्हाला हॅव वापरावं लागेल. अ टास्क दॅट हॅज स्टार्टेड, एखादी टास्क पास्टमध्ये झाली आहे आणि सध्या परत चालू आहे आणि पुढे पण चालत राहील, तर त्या केसमध्ये मला काय वापरावं लागेल, फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स वापरावं लागेल. बघा, ही विल हॅव बीन टीचिंग इन दिस इन्स्टिट्यूशन फॉर 5 years वेन ही विल गेट मॅरिड. जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा त्या शाळेमध्ये काम करून त्याला 5 वर्ष पूर्ण झाले होते, आणि त्याचं शिकवायचं काम आणखी पण झालं. ते इन्स्टिट्यूशन सोडलंय का रे, बिलकुल नाही, ते काम आणखी पण चालू आहे. त्याचं लग्न झालं तेव्हाही ते काम चालू आहे. सो एखादी टास्क जी पास्टमध्ये सुरुवात झाली होती, 5 वर्षापूर्वी त्याने ती इन्स्टिट्यूशन जॉईन केली होती आणि ती सध्या पण चालू आहे आणि पुढे पण चालू राहणार आहे ना. त्याने आणखी कुठे काय मेन्शन केलंय का की मी जॉब सोडणार आहे, बिलकुल नाही. सो अशा ऍक्टिव्हिटी मी कशामध्ये मेन्शन करतो रे, अशा ऍक्टिव्हिटी माझ्या फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये काय करतो आपण, मेन्शन करतो, राईट आहे. तर बाळांनो, हा होता टेन्सचा एक कम्प्लीट ओव्हरव्ह्यू. आय होप तुम्हाला ना काही गोष्टी जड गेल्या असेल, नो डाऊट, पण काही गोष्टी शिकण्यासाठी या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. एक छोटी एक्सरसाइज घेतली आहे, एकदम छोटी एक्सरसाइज घेतली आहे, 5च क्वेश्चन आहे, पण रॅन्डम क्वेश्चन. रॅन्डम कळतात, रॅन्डम म्हणजे का, कोणत्या टेन्सचा क्वेश्चन तुम्हाला कळणार नाही. सो थोडीशी प्रॅक्टिस करूया आणि बघूया, थोडं पेशन्स आणखी ठेवा. 5 मिनिटात मी ही पर्टिक्युलर एक्सरसाइज संपवेल, पण तुम्हाला खरंच आयडिया लागेल की मी तुम्हाला जे दिलं होतं ते एक्झामला किती इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन बघा, शी इज ऑफ्टन कमिंग टू मी ऑन संडे. याच्यामध्ये तुम्हाला एरर डिटेक्ट करायची. फॉर एक्झाम्पल, हा तुमचा ए पार्ट आहे, हा तुमचा बी पार्ट आहे, हा सी पार्ट आहे, हा डी पार्ट आहे. शी इज ऑफ्टन कमिंग टू मी ऑन संडेज. जर याच्यामध्ये बघितलं तर ही ऍक्टिव्हिटी कशी, रेग्युलर ऍक्टिव्हिटी आहे. तो रेग्युलरली येतो ना रे, तो कसा येतोय, रेग्युलरली येतोय. आणि रेग्युलरली येतोय म्हणजे ऍक्शन कोणती, हॅबिच्युअल ऍक्शन आहे, हॅबिट आहे त्याची, राईट. तो रेग्युलर येण्याचं काम करतो. सो कुठेतरी माझी हॅबिच्युअल ऍक्शन आहे. आणि हॅबिच्युअल ऍक्शनसाठी तुम्हाला मी काय सांगितलं होतं की जेव्हाही मी हॅबिच्युअल ऍक्शन बद्दल बोलतो तेव्हा मी टेन्स कोणता वापरतो, तर मी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरणार, राईट आहे. टेन्स कोणता असणार आहे माझा, सिंपल प्रेझेंट टेन्स असणार. सिंपल प्रेझेंट टेन्सची खासियत काय, सिंपल टेन्सची खासियत काय बघा, मी रिवाइज करून देतो तुम्हाला. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ऍम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज कधीच वापरत नाही. हेल्पिंग वर्ब नसतात त्याच्यामध्ये. इज घेऊन चालेल का, बिलकुल चालणार नाही. सो करेक्ट सेंटेन्स काय असेल माझी, शी ऑफ्टन कमिंग घेऊन चालेल का, आयएनजी घ्यावं लागेल का, बिलकुल नाही, राईट आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्मॅट काय, सब्जेक्ट प्लस V1/V5 प्लस ऑब्जेक्ट ना. मग कमच्या जागी काय माझा, शी म्हणजे काय, सिंग्युलर आहे. हा का माझा सिंग्युलर आहे. जर सिंग्युलर असेल तर कमिंग जागी काय 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 मला, सॉरी, कमिंग जागी मला काय घ्यावं लागेल बाळांनो, थोडंसं माझं जीप पण थोडी आता व्हायब्रेट व्हायला लागली आहे ठीक आहे, कारण थोडंसं एक्सटेंड झालं, पण काहीच हरकत नाही, आपण नवीन गोष्टी शिकत आहोत. कम्स घ्यावं लागेल का, कारण सिंग्युलर आहे ना, सिंग्युलर म्हणजे माझा V5 फॉर्मॅट. सो करेक्ट सेंटेन्स काय सांग मला, शी ऑफ्टन कम्स टू मी ऑन संडेज. ती दर संडेला माझ्याकडे काय येण्याचं काम करते, म्हणजे माझ्याकडे येते, मला भेटायला येते, राईट आहे. सो हॅबिच्युअल ऍक्शन मध्ये करेक्शन असं येऊन जाईल. सो बघा, कुठेतरी सेंटेन्समध्ये प्रॅक्टिस करून तुम्ही याची रेग्युलर होशाल. आता प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला, तुम्ही कधीच विसरणार नाही की हॅबिच्युअल ऍक्शनला मला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. सो मी तेच बोललो, प्रॅक्टिस करून येणार. नेक्स्ट बघा, माय ब्रदर हॅज रिटर्न फ्रॉम ट्रेनिंग 2 months बॅक.
बघा 2 months बॅक याच्यामध्ये जर तुम्हाला थोडंसं आठवलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी, त्याला इम्पॉर्टंट पण केलं होतं, ऍडवर्ब ऑफ टाइम. काय सांगितलं तुम्हाला मी? ऍडवर्ब ऑफ टाइम. आणि त्याच्याविषयी काय बोललो तुम्ही? ऍडवर्ब ऑफ टाइम नेव्हर युजेस व्हॉट परफेक्ट टेन्स हा कधीच वापरत नाही. इट नेव्हर युजेस व्हॉट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. राईट आहे. याच्यामध्ये कोणता टेन्स फॉलो होतो? सिम्पल पास्ट टेन्स फॉलो होतो. कोणता टेन्स फॉलो होतो? सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे काय? सब्जेक्ट प्लस व्ही टू फॉर्म. सब्जेक्ट प्लस व्ही टू फॉर्म. तिथे हॅज घेऊन चालेल का? मला बिलकुल चालणार नाही. मला हॅज घेऊन चालणार नाही. सो माय ब्रदर रिटर्न. व्ही टू का घेतला? कारण सिम्पल पास्ट आहे ना, व्ही टू फॉर्म. रिटर्न फ्रॉम ट्रेनिंग 2 months back. So correct sentence will be my brother returned from training 2 months back. This is my correct sentence. कारण होता कशामध्ये? हॅजच्या फॉर्म मध्ये होता, हॅव हॅजच्या. सो मी काय बोललो होतो इथे? मला प्रेझेंट परफेक्ट टेन्स घेऊन चालणार नाही. मला याच्यामध्ये नेहमी कोणता टेन्स असतो? माझा सिम्पल पास्ट टेन्स असतो. राईट आहे. कारण ऍडवर्ब ऑफ टाइम विषयी बोललोय मी. तर बघा परत ऍडवर्ब ऑफ टाइमची तुमची काय रिव्हिजन झाली. राईट आहे. आता बघा नेक्स्ट सेंटेन्स बघूया. तुम्हीच नेक्स्ट सेंटेन्स एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सेंटेन्स एकदा नीट वाचायचं आणि एकदा ट्राय मारा की होतंय का. बघा सेंटेन्स काय दिलंय मला? आय ट्राय टू कॉन्टॅक्ट यू ऑल दिस डेज. राईट आहे. म्हणजेच काय? मी त्याला सकाळपासून म्हणजे पूर्ण दिवसापासून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि ती ऍक्टिव्हिटी आता पण चालू आहे. राईट आहे. ती ऍक्टिव्हिटी तो सध्या पण कंटिन्यू करतोय. तर जर इथे जर बघितलं तर ऍक्टिव्हिटी कुठून पास्ट पासून चालू आहे आणि सध्या पण ते चालू आहे. राईट आहे. म्हणजे प्रेझेंटमध्ये पण ती ऍक्टिव्हिटी चालू आहे. म्हणजे कोणता टेन्स असणार आहे? प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. तुम्हाला बोललो ना, एखादी ऍक्टिव्हिटी पास्टमध्ये पण चालू आहे आणि प्रेझेंटमध्ये पण कंटिन्यू आहे, तर मला काय वापरावं लागेल? सिम्पल प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स वापरावं लागेल. तर इथं काय येणार माझा? आय. राईट आहे. स्ट्रक्चर काय असतं रे सिम्पल प्रेझेंटचं? आय हॅव स्लॅश हॅज. तर काय घेणार आहे? हॅव घेणार की हॅज घेणार? आय वापरलं तर आयला नेहमी हॅव असतं. आय हॅव. राईट आहे. परत प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस मध्ये काय असतं रे? बीन असतो. नेहमी बीन असतो. तुम्ही स्ट्रक्चर चेक करून घ्या. राईट आहे. बीन नंतर काय ना ट्रायच्या काय येणार? व्ही फोर फॉर्म. कारण कॉन्टिन्युअस टेन्स आहे ना. सो माझा ट्राईंग. सो आय हॅव बीन ट्राईंग टू कॉन्टॅक्ट यू ऑल दीज डेज. दिस इज माय करेक्ट सेंटेन्स. तर बघ कुठेतरी सेंटेन्सच्या भावना तुम्हाला सांगतात की टेन्स कोणता वापरायचा आहे. म्हणून ते रूल्स इम्पॉर्टंट आहे. मी रूल्स तुम्हाला परेशान करण्याकरता बिलकुल दिले नाहीये. एक्झामला ते इम्पॉर्टंट आहे आणि प्रॅक्टिस करून तुम्ही याच्यात काय होणार? महारत हासिल करणार. पण प्रॅक्टिस करावी लागणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द डॉग वॉज बार्किंग द होल नाईट. याच्यामध्ये जर बघितलं तर मला सांगायचं काय? कुत्रा रात्री भुकत होता ना. कुत्री रात्री भुकत. आता सध्या ती ऍक्टिव्हिटी चालू आहे का? बिलकुल नाही. ती सध्या ती ऍक्टिव्हिटी चालू नाहीये. ही ऍक्टिव्हिटी रात्रीची होती. त्याच्यामुळे मला बार्किंग आयएनजी म्हणजे काय रे? आयएनजी लावला म्हणजे व्ही फोर फॉर्म झाला. हा काय दाखवतो? कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी दाखवतो. पण मला सांगा ती ऍक्टिव्हिटी सध्या चालू आहे का? ती ऍक्टिव्हिटी सध्या चालू नाहीये. त्याच्यामुळे सेंटेन्स ग्रामॅटिकली इनकरेक्ट आहे. कारण ती ऍक्टिव्हिटी रात्री झाली होती. सो मला काय लिहावं लागेल? सेंटेन्स करेक्ट आहे. द डॉग बार्क्ड. वॉज घेऊन पण चाला नाही. सिम्पल पास्ट घ्यावं लागेल. द डॉग बार्क्ड. BARKED. बार्क्ड दी होल नाईट. राईट आहे. कुत्रे रात्रीभर काय करत होते? भुकत होते. सो वॉज बार्किंग मला घेऊन. वॉज बार्किंग माझा कॉन्टिन्युअस आहे ना. वॉज वेअर प्लस बिफोर फॉर्म. सो तो घेऊन येते चालेल का? मला बिलकुल चालणार नाही. राईट आहे. सो करेक्ट सेंटेन्स विल बी द डॉग बार्क्ड होल नाईट. राईट आहे. दॅट इज माय करेक्ट सेंटेन्स. चलो नेक्स्ट सेंटेन्स बघा. नेक्स्ट अँड लास्ट सेंटेन्स. आय एम सॉरी दॅट यू लेफ्ट युअर बुक इन द लायब्ररी वेन यू केम हिअर लास्ट टाइम. राईट आहे. ही जर ऍक्टिव्हिटी बघितली ना, त्याच्यात 2 ऍक्टिव्हिटी आहे. एक तो आला आणि तेव्हा त्याने काय केलं रे? पुस्तक विसरला. एक तो आला आणि तो तिथे काय केला? त्याने पुस्तक विसरला. ही गोष्ट ना मला तुम्हाला सांगू नक्की वाटेल, पण मी ना ही गोष्ट तुम्हाला होमवर्क देतो. एकदा थोडं सेंटेन्स अनालाइज करा आणि मला प्लीज कमेंटमध्ये याचा आन्सर द्या सगळ्यांनी. राईट आहे. याचा आन्सर मला सगळ्यांकडून कमेंटमध्ये हवाय. मी का करतोय? कारण व्हिडिओ मोठा झाला. मला बघायचंय की शेवटपर्यंत व्हिडिओ कोणी बघितला. राईट आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ कोणी बघितला मला बघायचंय. आणि जर कोणी नाही दिलं, माझ्यावर विश्वास ठेवा, उद्या टेलिग्रामला ना मी याचा आन्सर देऊन देईल. उद्या टेलिग्रामला मी ह्या क्वेश्चनचा आन्सर देऊन देईल. मी हा होमवर्क देतो, पण याच्यामध्ये आवड काहीच नाहीये. थोडी जर अनालिसिस केली तुमच्या लक्षात येऊन जाईल मी होमवर्क का दिलाय. राईट आहे. तर हे होतं थोडंसं टेन्सचं अनालिसिस. राईट आहे. आज आपलं टेन्स कम्प्लिटली संपतंय. आता तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मला आहात ना, जितकं तुम्हाला मी नॉलेज दिलंय ना, तर टेन्समध्ये तुम्ही मिनिमम इतक्या गोष्टी नक्कीच शिकून गेल्या आहेत ना, की आता कोणतंही ग्रॅमॅटिकल टेन्समध्ये तुम्हाला सेंटेन्स तुम्ही आरामात हँडल करून घेशाल. लागेल फक्त ती प्रॅक्टिस. आणि ती प्रॅक्टिस तुम्हाला ना स्वतःच्या नोट्स काढून किंवा एक्सरसाइज सॉल्व्ह करून होऊन जाईल. ठीक आहे. आणि जाता थोडं मोटिवेशन स्टेटमेंट देतो, कारण थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. सो थोडंसं मोटिवेशन आहे. यू ओनली फेल वेन यू स्टॉप ट्राईंग. तुम्ही फेल तेव्हाच होणार बाळांनो, जेव्हा तुम्ही ना
प्रयत्न करायचा सोडशाल. त्यामुळे प्रयत्न करणं सोडू नका. प्रयत्न कमी होतात जास्त होतात ते महत्वाचं नाही, प्रयत्न होतात ते जास्त महत्वाचं आहे. सो कीप ट्राईंग, कीप ट्राईंग, कीप ट्राईंग, वन डे विल बी युअर्स. राईट आहे. चला इथे व्हिडिओ स्टॉप करूया, थोडा लेंदी नक्की झालाय, पण प्रॅक्टिस करत राहा. टेन्स मध्ये एवढं जरी तुम्ही केलं ना तर 10-12 तास टेन्सला घासायची बिलकुल गरज नाहीये, एवढं सफिशियंट आहे. ठीक आहे. उद्यापासून आपण ऍक्च्युअल थोडंसं सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू जाऊया. पण अगेन हा जो बेस तुमचा मी रचलाय ना, हा बेस नेहमी तुम्हाला थ्रू आउट दी इंग्लिश कामा येणार आहे. राईट आहे. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू सो मच. बाय.